आपण प्रयत्न करतो आहे, तोच विचार जो की ऊर्जावान असेल, जो की मानवतेसाठी असेल आणि निश्चितपणे म्हणून यासाठी दैवत म्हणून आपण सातत्याने एक परखड साहित्यिक, एक टिकाऊ साहित्यिक, एक कलियुगात जुन्या संदर्भ देऊन एक दिशा देणारा साहित्यिक असे असणारे डॉक्टर श्रीपाल सबनीस सरांनाही आपण त्यामध्ये दैवत मानलेलं आहे. त्याचं कारणच हे आहे, कारण सध्या समाजामध्ये आपण पाहतो आहे संख्या गोळा करून आणणे, त्यांना काहीतरी ऐकवणे, समूहाची संख्या दाखवणे, त्याचं कुठेतरी एनकॅशमेंट व्यावहारिकदृष्ट्या करणे, ती राजकीय संस्था असेल, सामाजिक संस्था असेल, असे वेगळे प्रयोग चाललेले आपण पाहतो आहे. परंतु आम्ही सातत्याने विचार केला यापेक्षा वेगळा काही आशेचा किरण आपल्याला मिळू शकतो का. त्यामध्ये आम्ही निवडलेले व्यासपीठ किंवा विचारमंच म्हणजे मनोहर कोलते आणि मित्र परिवार आणि मैत्रसंघ. आणि आम्ही केवळ 5 जण नसून आम्ही प्रतिकात्मक आहोत. पण आपण सर्व मी चेहरे पाहतो आहे सातत्याने. तुम्ही आम्ही जेव्हा आतापर्यंतच्या आयुष्यात संपर्कात आलो त्यावेळेस तुम्ही आम्हाला कुठेतरी एक इनपुट्स दिलेले माझे सगळे सहकारी इथे दिसत आहेत. आणि तेच इनपुट बायलॅटरल कम्युनिकेशनने आपण कशा प्रकारे यापुढचा एक वेगळा विचार समाजाला संदेश देण्याचा आपण प्रयोगशील व्यासपीठ किंवा एक विचारमंच म्हणजे हा मैत्री संघ. पुन्हा एकदा आपण सर्व याचे स्टेक होल्डर्स आहात म्हणून पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आणि बरेच जण इथे मी पाहतो आहे की कार्यामध्ये आपल्या दैनंदिन 8 दिवसाच्या व्यस्त असतो व्यावहारिक प्रपंचिक जीवनामध्ये, परंतु बऱ्याच जण आपल्याला फार भेटावं वाटतं वेगळ्या क्षणी. कधी मला बाबाची आठवण येईल, मला निकमची आठवण येईल, शिवाजीची येईल, एखादा साहित्य माझा खामकर आहे फार जुना, की काहीतरी निमित्ताने आपण वेगळ्या ठिकाणी कार्यरत असताना भेटलो आहोत. माझा एक विश्वास आहे की जन्मावं कुठं हे आपल्या हातात नाही, मरावं कुठं हे पण आपल्या हातात नाही. एक दृढ विश्वास आहे की कोणी कोणाला केव्हा आणि कुठे आणि कसं भेटावं हे सुद्धा विधिलिखित असतं. त्या आहेत याचाच एक आपण एक चांगली माळ म्हणून एक गुंफून आपण एक समाजाला या महाराष्ट्र साहित्यपरे एक ऐतिहासिक आणि एक सांस्कृतिक वैभव असण्यास सभागृहाचे साक्षीदार आहोत. हा सुद्धा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक भाग्याचा क्षण ज्यावेळी आपण इथे उपस्थित राहतो असणार आहे. याच्यावर निश्चितपणाने कुठलेही वाद असण्याचा मतांतर असण्याचं कारण नाही. आपण सगळे भाग्यवान आहोत. पुन्हा एकदा तुम्हा सर्व भाग्यवान श्रोत्यांचं मी मनपूर्वक आमच्या मित्रपरिवारातर्फे मी स्वागत करतो. धन्यवाद. आदरणीय डॉक्टर श्रीपाल सबनीस सरांचं आगमन आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात सबनीस सरांचं स्वागत करावं. मला अजून एक वैशिष्ट्य ऑडियन्समध्ये जिथला आपण आता मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय सबनीस सर आलेले आहेत. सबनीस सर आणि इतर मान्यवरांना मी विनंती करतो त्यांनी दादांच्या प्रतिमेचं नमन करावं आणि मंचावर आगमन करावं अशी विनंती करतो. दत्ताजी नलावडे सर, मनीषा घाटे सराफ, श्रेया पासलकर, मनोहरजी कोलते यांना मी विनंती करतो की त्यांनी दादांच्या प्रतिमेला नमन करून मंचावर आसनस्थ व्हायचं आहे. आजच्या कार्यक्रमाचे दुसरे पाहुणे आदरणीय राजेंद्र पवार सर प्रवासात येत आहेत, ऑन दी वे आहेत, वेळ लागेल असा त्यांचा निरोप आला आहे. तरी आपण कार्यक्रम वेळेला महत्त्व देत असल्यामुळे आणि तुमच्या उपस्थितीला जास्ती महत्त्व असल्यामुळे आपण सुरू करत आहोत. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पाहुण्यांचं स्वागत सर्वप्रथम माननीय श्री डॉक्टर श्रीपाल सबनीस सर यांचं श्री आकाराम आलदार यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. पुस्तक आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करतील आकारामजी आलदार. श्रेया पासल करायला नाहीत का? मनीषा
खरं तर आमच्यासाठी तुम्ही महत्त्वाचे आहात. तुमचे विचार, पाठिंबा, प्रतिसाद महत्त्वाचा आहे. आज ज्यांना पुरस्कार देणार त्यापैकी आहेत सौ मनीषा घाटे सराफ, परंतु त्या एक उत्कृष्ट गायिका पण आहेत. त्यांनी आता एक गीत गायन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. सौ मनीषा घाटे सराफ. सन्माननीय व्यासपीठ, माझे आदरणीय वंदनीय गुरु डॉक्टर श्रीपाल सबनीस सर आणि रसिकांना नम्र आवाहन असं करते की मी ह्या सगळ्या माझ्या रचना आहेत, या सगळ्या मी लिहून मी स्वतः संगीतबद्ध केलेल्या आहेत. तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नंतर मला जरूर सांगावं अशी इच्छा आहे माझी. सगळीकडे श्रावणाची मस्ती आहे, श्रावणाचं वातावरण आहे, रंग आहेत, गंध आहेत, कधी ऊन कधी पाऊस अशा सुंदर वातावरणामध्ये एक रचना आहे. रचनेचं नाव आहे मेघ हासला. गंधाळला देहा मन गाभारा, गंधाळला देह मन गाभारा, तन मन नाचे फुले पिसारा, तन मन नाचे फुले पिसारा. अवखळ वारा उर फुलला, अवखळ वारा उर फुलला, सरसर धारा मेघ हासला, सरसर धारा मेघ हासला. वर सौदामिनी धरीत ठेका, वर सौदामिनी धरीत ठेका, येना जीव लगा सोडून हे का, सोडून हे का, येना जीव लगा सोडून हे का, सोडून हे का. सवे तुझ्या माझा राग रंगला, सवे तुझ्या माझा राग रंगला, सरसर धारा मेघ हासला, सरसर धारा मेघ हासला. नको सोबतीला भाव पोरका, नको सोबतीला भाव पोरका, स्पर्श होवो मला तुझा बोलका, स्पर्श होवो मला तुझा बोलका. धीट यौवनाने क्षण जागला, धीट यौवनाने क्षण जागला, सरसर धारा मेघ हासला, सरसर धारा मेघ हासला. गंधाळला देह मन गाभारा, गंधाळला देह मन गाभारा, तन मन नाचे फुले पिसारा. अवखळ वारा उर फुलला, सरसर धारा मेघ हासला, मेघ हासला, मेघ हासला. धन्यवाद ताई. ताई ह्या सुगम संगीतातील डिप्लोमा विशेष प्रावीण्यासह त्या उत्तीर्ण झाल्यात. जोरदार ताईंसाठी एकदा टाळ्या. कुठल्याही कार्यक्रमाची किंवा सकाळ खरं तर आपण अनेक वर्षापासून मराठी मनाचे एक स्पंदन आहेत की रेडिओवर काहीतरी भावगीत
असं लावून आपण सुरुवात करतो. म्हणून आम्ही प्रास्ताविकापूर्वी मुद्दामून मनीषाताईंचं हे गायन घेतलं होतं, मेघ हासला सुंदर. यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी अभियंता मनोहरजी कोलते यांना आमंत्रित करतो. श्री मनोहरजी कोलते. प्रास्ताविक सुरू करण्यापूर्वी दादांचा 97वा वाढदिवस, त्यानिमित्तानं मी पहिल्यांदा पेढे देऊन आपलं तोंड गोड करतो. नंतर राजमाता जिजाऊ माँसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले या सर्वांना मानाचा मुजरा करून माझे दैवत दादा कोंडके, माननीय भाई वैद्य आणि सद्गुरू श्री नारायण महाराज यांना विनम्र अभिवादन करून आज या दादा कोंडकेंच्या 27व्या जयंतीच्या निमित्तानं ह्या कार्यक्रमाला लाभलेले आमचे अध्यक्ष आणि अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे हेच अध्यक्ष आणि एक फार मोठे ज्येष्ठ साहित्यिक आणि माझे स्वामी समर्थ, माझे सामाजिक कार्य स्वामी समर्थ श्रीयुत डॉक्टर श्रीपाद सबनीस यांना वंदन करतो. आजच्या आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण ज्यांना पुरस्कार देणार आहोत ते आमचे दत्ताजी नलावडे. दत्ताजी नलावडे आणि आमचा दागासारखाच आहे, ते मित्रगुरू आहेत, मित्रगुरू बंधू आहेत आमचे. ते दादांच्यावर त्यांनी बरेच वर्ष त्यांना सहवास मिळाला दादांचा. दादांनी अनेक फिरले, तसंच मला सहवास मिळाला. त्यामुळे श्री दत्ताजी नलावडे यांना वंदन करतो. आजच्या ज्येष्ठ गायिका, नृत्यांगना आणि एक अभिनेत्री सौ मनीषा गाडे सराफ यांना वंदन करतो. आपल्या सभागृहात उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांना वंदन करतो. विशेषतः डॉक्टर श्री दत्ताजी नलावडे यांचा मित्रवर्ग, सौ मनीषा गाठे परिवारांचा मित्रवर्ग आणि आता पासलकरांचा मित्रवर्ग, श्रेय पासलकर अजून आलेलं नाही, त्यांचा मित्रवर्ग आणि विशेष का श्रीपाद कोंडे इथं हजर आहेत, शंकरराव निवंगुणे हजर आहेत आणि मुख्य म्हणजे रत्नागिरीहून आलेले आमच्या इथं राजीव पुणेकर आहेत. आणि महाराष्ट्र महावितरणमध्ये जेव्हा यावर्षीच्या स्पर्धा झाल्या नाटकाच्या, त्या नाटकामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांक मिळालेल्या आमच्या पुणे परिमंडळाचा संपूर्ण नाट्य कलाकार इथं आलेले आहेत. त्यांच्या सर्वांचं मी स्वागत करतो, त्यांना वंदन करतो आणि आपल्या सर्वांचं स्वागत करून मी माझं प्रास्ताविक सुरू करतो. दादा कोंडके ह्या 5 अक्षरामध्ये शब्दामध्ये इतकी मोठी ताकद होती. एकेकाळी संपूर्ण महाराष्ट्र त्यांनी हालून सोडला होता. महाराष्ट्रामध्ये असं एकही थिएटर नव्हतं की ते फुल झालं नाही. असा एकही ग्रामीण माणूस नव्हता की त्यांनी दादांचा पिक्चर सिनेमा पाहिला नाही. असा एकच माणूस नव्हता की एक लहान मुलगा नव्हता आणि दादा कोंडके हे नाव माहिती नव्हतं. अशा दादांनी एकेकाळी संपूर्ण महाराष्ट्रावर हे राज्य केलं. आणि हे राज्य करायचं असताना एक साधा माणूस, एक साधा खेड्यातला माणूस, कुठलाही पाठीमागा नसताना इतकं मोठं यश मिळवणं हे फार अवघड आहे. आणि म्हणून असा मित्र मला मिळाला आणि त्यांच्यावर 18 वर्षे काढले. दादांच्या निधनानंतर दादांचं थोडं कार्य त्यांना सामाजिक कार्य करायची थोडी आवड होती, परंतु अभिनयाचं असल्यामुळं लोक मागं लागतील म्हणून त्यांनी केलं नाही. ते स्वप्न आम्ही पूर्ण करायचं ठरवलं आणि म्हणूनच दादा कोंडके मेमोरियल फाउंडेशन स्थापना केली. मागच्या वर्षीपर्यंत म्हणजे 20 वर्षापर्यंत दादा कोंडके मेमोरियल फाउंडेशनच्या माध्यमातून हा पुरस्कार आपण देत होतो. पण ह्या वर्षीपासून मनोहर कोलते मैत्र संघातर्फे हा पुरस्कार द्यायचं ठरलं. काही अडचणी आल्या म्हणून द्यायचं ठरलं. आणि मग ही निवड करताना काय करायचं, तर आपण शक्यतो दादांच्या जवळचे किंवा चित्रपटसृष्टीचे जे कलाकार आहेत आपण त्याची निवड करतो. आजपर्यंत निवड केलेले कलाकार सगळे 101 भडकर एक आहेत. निलेश साबळे यांचा, सुयश टिळक, आशुतोष वाडेकर, नंतर विजय पटवर्धन, आमच्या किशोर महाबोले, असे जे कलाकार आहेत ते जे सध्या सगळ्या चित्रपट मालिकामध्ये प्रत्येक कलाकार आहे आणि ते सगळे माझ्याबरोबर व्हॉट्सअपला आहेत दररोज. त्यांना फार आनंद झाला. त्यांना सांगितलं असं मी ह्यावेळी करतो आहे. त्यांना म्हणलं थोडं नाव बदललं, काय हरकत नाही म्हणलं. नाव बदललं तरी दादांचं नाव अजरामर आहे. दादांच्या नावाचा पुरस्कार घ्यायला प्रत्येक कलाकाराला आनंद वाटतो, अभिमान वाटतो. काही काळजी करू नका म्हणलं, तुम्ही पुढे चालू ठेवा. सगळ्यांनी बोलल्यानंतर हा पुरस्कार आपण आज इथं करतो आहे. हा पुरस्काराचे पहिले पुरस्कारचे निवडताना एक आठवण सांगतो. दादांनी खडकवासल्याला 155 एकर जागा घेतली होती. ती जागा होती राव नर्सरीच्या
म्हणजे जी नर्सरी आहे त्याच्या पाठीमागे. आणि रावच्या नर्सरीमध्ये रस्ता होता. राव काही रस्ता द्यायला तयार नाहीत. दादांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना सांगितलं, साहेब असा आहे, रस्ता काही देत नाही. ठीक आहे, बाळासाहेब ठाकरे म्हणले मी येतो. आणि तेव्हा बाळासाहेब ठाकरे आले, सगळे शिवसैनिक आले, दादा आले, रावचं गेट मोडलं आणि गेट मोडून सगळ्या गाड्या आत आल्या. त्याचं वार्तांकन केलं दत्ताजी नलावडेंनी. तेव्हापासून दत्ताजी नलावडे त्यांच्याबरोबर आहेत. त्या काळात मीडिया नव्हता, टी व्ही नव्हता, त्यामुळे पुढे बातम्या यायचा प्रश्न नव्हता. पण ते वार्तांकन मग महत्त्वाचं होतं आणि ते वार्तांकन केलं दत्ताजी नलावडेंनी. आणि तिथून पुढे त्यांची एक मैत्री सुरू झाली. दत्ताजी नलावडे निगड्याचे, परंतु जेव्हा जेव्हा दादा वेल्ह्याला जायचे, राजगडच्या पैचाला जायचे आमच्या बांदल गुरुजींच्याकडं, कामगार मंत्री साबिरबाई शेख यांच्याबरोबर, तेव्हा दत्ताजी नलावडे कायम त्याच्यावर असायचे. आणि मी आत्ता थोडंसं माझं एक खेद व्यक्त करतो, इतक्या वर्षी मला त्याला पुरस्कार देता नाही आला, मी विसरलो होतो. पण ह्या वर्षी मात्र ठरलं की हा पुरस्कार दत्ताजी नलावडे द्यायचा. पण दत्ताजी नलावडे पुरुष पत्रकार नाहीत, ते शिवचरित्र लेखक आहेत. त्यांनी शिवकालीन वस्तूंचा एक संग्रह केला आहे. म्हणजे फार मोठं काम आहे शिवकालीन वस्तूंचा संग्रह करून त्याचं एक संग्रहालय करणं. त्यांचे पुस्तकं महाराजांचा इतिहास सगळ्या देशात गेला पाहिजे, मराठी माणसानुसार राहता कामा नये. इंग्रजी, हिंदी, कन्नड, मराठी यात त्यांचे पुस्तकं निघालेत. परवा त्यांच्या पुस्तकाचं कन्नड आवृत्ती निघाली. फार मोठा सोहळा झाला बेळगावला. असा माणूस, खेड्यातला माणूस, परंतु आपल्या क्षेत्रामध्ये एक चांगलं नाव कमावलेला माणूस. त्यांनी मावळा जवान संघटना स्थापन केली. जो मराठी मुलांचा अन्याय होतो मावळ्यांच्यावर, त्याच्या विरुद्ध लढण्यासाठी त्यांनी मावळा संघटना तयार केली. असा हा एक वेगळा माणूस आणि आमचा जवळचा मित्र दत्ताजी नलावडे. म्हणून या निमित्तानं त्यांना मी हा पुरस्कार देतो. आम्ही देतो हा पुरस्कार त्यांना. दादा कोळकेचा समाजरत्न, मागचं समाजभूषण नाव होतं, मी थोडं समाजरत्न केलं कारण संस्था बदलली म्हणून. समाजरत्न पुरस्कार 2025 त्यांना प्रदान करण्याकरता आनंद होतो. त्यांचं मी स्वागत करतो. दुसऱ्या आम्हाला पुरस्कार ते मिळाल्या त्या सोम मनीषा घाटे सराफ. मला सबनी सरांनी सांगितलं, सबनी सरांनी लिहिलेल्या नाटकामध्ये त्यांनी भूमिका केलीत बऱ्याच. धुळ्याच्या त्या मूळ पुण्यामध्ये आल्या. आणि त्यांचं तथागत गौतम बुद्ध या नाटकातली किस्सा गौतमी ही भूमिका अतिशय गाजली. त्या भूमिकेने त्यांना फार मोठं त्यांना बोलायचं दिलं, नाव दिलं. आणि त्याबरोबर अनेक नृत्यांगना, त्यांनी स्वतः नृत्यांगने चांगलं नृत्य करतात. गायिका आहेत, त्यांना विद्यापीठामध्ये पुरस्कार मिळालेत. कवयित्री आहेत, अनेक कवितांना पुरस्कार मिळालेत. असं हे व्यक्तिमत्व, बहुगुणी व्यक्तिमत्व. आणि त्या दादांच्या पुरस्कारासाठी मला मिळाले, मला फार आनंद झाला. सरांनी सांगितलं तेव्हा, नाव सांगितलं तेव्हा, अशी व्यक्ती आपल्या पुरस्कारासाठी पाहिजे होती. आणि ते मला जेव्हा मिळालं अतिशय आनंद झाला. अशा आमच्या सौ मनीषा घाटे सराफ यांचंही या निमित्तानं मी स्वागत करतो. त्यानंतर अजून आली नाही ती, थोडेसे उशीर झाले त्याला, कुमारी श्रेया पासलकर, शेतकरी परिवारातील मुलगी, परंतु संदीप खरेंच्या दमलेल्या बाबांच्या कहाणीमध्ये त्यांनी काम केलं. खुर्ची पिक्चरमध्ये काम केलं, गेट टुगेदरमध्ये काम केलं. नंतर महेश कोठाऱ्यांच्या आई या मालिकेमध्ये त्यांनी भूमिका केली. आणि जाहिराती बऱ्याच केल्या तिने. कसं असतं, खेड्यातली मुलगी जेव्हा या स्टेजला येते तेव्हा त्याला एक वेगळं महत्त्व असतं आणि तिचं कौतुक करावं असं मला वाटलं. शेतकरी परिवाराच्या मुलीचं कौतुक आपण करावं. नवोदित आहे, फार अजून काही तिने फार मोठा पल्ला गाठलेला नाही, पण तिने तो पल्ला गाठावा, तिच्या मनामध्ये उभारी निर्माण व्हावी आणि त्याला बळ मिळावं, त्याला आशीर्वाद मिळावे. म्हणून तिचा आपण दादा कोंडके समाजभूषण पुरस्कार, समाजरत्न पुरस्कार म्हणून आपण त्याला द्यायचं ठरवलं. तिचं स्वागत करतो. कसं असतं माहिती आहे का, की हे पुरस्कार देत असताना आमचे फार मोठे हे नाही, मी फार मोठं आमचं बडीजा नसतं, कुठली रक्कम नसतं, काय नसते, परंतु समाजामध्ये चांगली माणसं शोधून त्यांना पुरस्कार देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि दादांनी तेच ओळखलं. दादांनी त्यांच्या चित्रपटामध्ये नवीन भूमिका घेताना सगळ्यांना वाव दिला. निवळे फुलेंना घेतलं. अशोक सराफ नावाची व्यक्ती पहिल्यांदा दादांच्या पिक्चरमध्ये कामाला आली. आज ते अशोक मामा म्हणजे चित्रपटसृष्टीचे फार मोठे नायक आहेत. दादांनी संधी दिली. दादांनी फार लोकांना संधी दिली आपापल्या पिक्चरमध्ये. याचं कारण एकच की जेव्हा नवीन कलाकारांना संधी दिली जाते आणि जेव्हा त्याला दादांचं नाव जोडलं जातं तो माणूस त्या क्षेत्रामध्ये स्थिर होतो. आणि म्हणून आपण हे पुरस्कार देताना सुद्धा तुम्हाला म्हणजे हरकत मी सांगितलं की
आज जे जे पुरस्कार इथून घेऊन गेलेत ना, प्रत्येकाची टी व्ही मालिका चालू आहे 7. कॉन्स्टेबल मंजूला आमचे सुनील गोडबोलेत, पारूमध्ये विजय पटवर्धने, नंतर मुरमामध्ये आमचा आशुतोष वाडेकर आहे आपला पुरस्कार दिलेला. असे जे कलाकार आहेत भयंकर, म्हणजे बरेच लोक आहेत ते. कारण हा पुरस्कार एक पद घटना सांगतो. दादा कोंडके समाजभूषण पुरस्कार सुरू केला, पहिला पुरस्कार द्यायचं ठरलं तर आमचे म्हणजे माझे गुरु सकाळचे संपादक तत्कालीन मल्हार अलंकले त्यांना विचारलं. ते म्हणले अशी व्यक्ती शोधा की ती समाजामध्ये चांगलं काम करते पण कुठे प्रसिद्ध झाली नाही. तर पौर्णिमा गाजे नावाची एक मुलगी, मारवाडी समाजातली, वडगाव शहरामध्ये फार मोठं दुकान आहे, फार मोठा व्यवसाय आहे, पण ते सोडून ती स्टेशनमधल्या बाहेर झोपणाऱ्या मुलांना, अनाथ मुलांना ती अन्न पुरवायची, नोकरी करायची दिवसभर आणि संध्याकाळी येऊन त्या पैशाचे अन्न पुरवायची. अशी पौर्णिमा गादी आहे. तिला पहिला पुरस्कार दिला आणि तिचं आत्ता दिशा नावाचं वाघोलीला 1,600 मुलांचं ते सेंटर आहे आणि फार मोठी फारच झाली. आपला पुरस्कार दिल्यानंतर 3 ते 4 महिन्यामध्ये तिची सगळी मुलं विमानाने गोव्याला गेली. ते म्हणली हे माझं यश, दादांचं नाव मला मिळालं आणि मला कोणीतरी मदत केली आणि सगळी मुलं ती गोव्याला घेऊन गेली. कारण असं की दादा नावाचं वलय, दादा ध्याने नाहीत परंतु आत्मेने बरोबर आहेत. हा माझा अनुभव आतापर्यंतचा. कधी अडचण येत नाही, कधीच कुठलीच अडचण येत नाही दादांचं नाव असलं की. आजपर्यंत घडलेल्या आहे ह्या गोष्टी. त्यामुळं दादा कोंडके समाज रत्न पुरस्कार देताना या आमच्या मनोहर कोलते मैत्रसंघाला अतिशय आनंद होतो आहे. आपण सर्व या निमित्तानं आलात. शंकरराव निवंगोने आहेत, श्रीपाद कोंडे आहेत आणि बाबा शिंदे आहेत. बाबा शिंदेंना आम्ही परवा सत्कार केला. आपला संघ आहे सगळा. पवारसाहेब म्हणले थोडंसं मला उशीर होईल कारण रात्री मला फोन आला, थोडं उशीर होईल. हरकत नाही म्हणले, तुम्ही कार्यक्रम चालू करा, मी नंतर येऊन जॉईन होतो. असा हा सगळा आजचा घाट आपण सर्वांनी त्याचा आनंद घ्यावा ही विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्रोतेहो, आजचा कार्यक्रम दादा कोंडके समाजरत्न पुरस्काराचा आहे. मनोहररावांनी जी पार्श्वभूमी त्यात मी थोडं ॲड करू इच्छितो. 2002 साली मी खानापूरला सेक्शन इंजिनियर म्हणून जेव्हा काम करत होतो तेव्हा मनोहर पण आम्ही एकत्र मुळशी डिव्हिजनला ते अभियंता होते. सेक्शन ऑफिसच्या माझ्या अंडर ते दादा कोंडके स्टुडिओ आहे. दादांचं एक माझ्या हृदयावर कोरलेलं असं होतं की माझ्या विद्यार्थी जीवनात शालेय मी निलंगा तालुक्यातला मुळातला मराठवाड्यातला ते राजकीय प्रचाराला यायचे शिवसेनेच्या. मग त्याचे पिक्चर बघून आपण खूप खुश होतो. पण दादाला भेटावशी इच्छा. मी तेव्हा शालेय विद्यार्थी होतो पण मला काही भेटता आलं नाही, लांबूनच बघून मी खुश झालो. पण त्यांचा एक समाज प्रबोधनाचा तत्कालीन परिस्थितीत लोकांना समजणाऱ्या भाषेचं जे होतं त्याचा हा काहीतरी एक सिद्धांत घेऊन हा माणूस काम करतो आहे. मी दादाला लांबून पाहिलं पण ह्यांनी अनुभवलं आहे. कारण दादा ह्यांचे मित्र आहेत. म्हटलं हे फार मोठ्या एका प्रबोधनकार आणि चांगल्या समाजसेवाची या निमित्ताने त्यांच्या कार्याची सेवा घेऊन काम करणं माझं मनोर आहे. हा कायमस्वरूपी आपण वसा घेतला पाहिजे. या ताकदीने श्रोते आम्ही मूल्य किती आहे यापेक्षा हे अनमोल रत्न जे मनोहररावजी जपतात की दादांचे आज मला सांगा पुढची परून नातवंड बापाची प्रॉपर्टी किती आली हे बघतात, नाव काढायला तयार नाहीत. अशी कलियुगातली व्यथा आहे. तर आज दादांच्या रूपाने, कारण कुठलाही मोठा माणूस हा संपत्तीने मोठा नसतो, तो विचाराने असतो. आणि दादा हे खरोखरच महाराष्ट्रातल्या मराठी भूमीत एक प्रचंड मोठे प्रबोधनकार, सर्वसामान्याला ऊर्जा हसत खेळत ठेवून एक चांगला संदेश देणारा समाजसुधारक होता. म्हणून त्यांची आम्ही जोपासना करतो आणि आपण सदैव या कार्याला साथ देत आहात त्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा मी स्वागत करतो. आणि आजचा जो पुरस्कार आम्ही देणार आहोत की तो निश्चितपणाने सर्वप्रथम आजचे पुरस्कारार्थी आहेत मान्य श्री दत्ताजी लक्ष्मण नलावडे. यांचा परिचय, ते ज्येष्ठ इतिहास अभ्यासक, शिवव्याख्याते, सल्लागार, स्वराज्य रक्षक संभाजी महाराज मालिका, जन्म 7 जुलै 1966, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक शिवशंभू शिल्पसृष्टी, पुणे 500 रोड, निगडे मोसे, पोस्ट ओसाडे, तालुका राजगड, जिल्हा पुणे. वयाच्या 16व्या वर्षी पत्रकारिता सुरू केली. शिवरायांच्या उपेक्षित मावळ्या वंशजांना न्याय मिळावा यासाठी मावळा जवान संघटनेची स्थापना त्यांनी केली. 1984 पासून चळवळ सुरू आहे. धरणग्रस्त शेतकरी, दलित, आदिवासीच्या प्रश्नासाठी सत्याग्रह उभारून त्यांना न्याय सन्मान देण्यासाठी परिश्रम ते घेत आहेत. सामाजिक पत्रकारितेसाठी 1993 पुणे प्रेस क्लबचा राज्य पातळीवरील युवा पत्रकार पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. ऐतिहासिक व अप्रकाशित वस्तू, कागदपत्रे यांच्या आधारे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ तसेच वीर मावळ्यांची अप्रकाशित माहिती
व इतिहास प्रथमच विविध पुस्तकातून तसेच वर्तमानपत्रातून प्रकाशित ते करत असतात. शिवरायांच्या गडकोटांचे जतन व मावळ्यांच्या हक्कासाठी योगदान त्यांनी दिले आहे. यासाठी राष्ट्रीय पातळीवरील 2004चा शिवबा शौर्य पुरस्कार, आज तागायत विविध संस्था व संघटनाचे सन्मानाचे 50हून अधिक पुरस्कार, मावळ्यांचे वंशज सक्षम व स्वावलंबी व्हावे यासाठी स्वयंरोजगार व सैन्य भरतीसाठी मावळी कमांडो प्रशिक्षणचा उपक्रम त्यांनी हाती घेतला आहे. पुस्तक लेखनामध्ये त्यांचे योगदान अशा प्रकारचं आहे. छत्रपती शिवरायांचे कष्टकरी मावळे शिवचरित्र, राजा शिवाजी हिंदी शिवचरित्र, ग्रेट वर्ल्ड लीडर छत्रपती शिवाजी महाराज इंग्रजी शिवचरित्र, किल्ले सिंहगड, राष्ट्रभक्तीचे शौर्यपीठ राजगड, नरवीर तानाजी मालुसरे, राजमाता जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराज, शूरवीर जिवाजी महाले, मानव कल्याणकारी शिवाजी महाराज, शिवरायांचे गडकिल्ले, मुलांसाठी शिवचरित्र व शंभूचरित्र. व्याख्याने छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर अनेक व्याख्याने त्यांनी दिलेली आहेत. शिवप्रबोधन राष्ट्रीय जागर सप्ताह त्यांनी घेतलेला आहे. पानिपत शौर्यगाथा व इतर ऐतिहासिक माहितीपट व TV मालिकांची त्यांनी बरीच कामं केलेली आहेत. अशा या आदरणीय दादांच्या सहवासात सुद्धा आलेला आणि छत्रपती शिवरायांचा विचार जोपासणारा आणि समाजाला प्रबोधित करणारा असा शिवचरित्रकार आदरणीय श्री दत्ताजी नलावडे सरांचा आम्ही दादा कोंडके समाजरत्न पुरस्कार 2025 हा प्रदान करून त्यांच्या कार्याचा गौरव करत आहोत. आदरणीय दत्ताजी नलावडे सर यांचा सत्कार डॉक्टर श्रीपाल सबनीस सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. स्वरूप आहे सन्मानचिन्ह शहाल, शिवग्रंथ मनोहारी विचार व एक फूल. दुसरे पुरस्कारार्थी आहेत मान्य मनीषाताई घाटे सराफ. यांचा परिचय पुढील प्रमाणे. मी मनीषा घाटे सराफ, शालेय शिक्षण कमलाबाई कन्याशाळा धुले येथे त्यांचं झालं. कला शाखेची पदवी विद्यावर्धिनी महाविद्यालय धुळे येथे त्यांनी पदवी घेतली. शास्त्रीय संगीताचे शिक्षण डॉक्टर श्रीपादराव नाईक यांच्याकडे घेतले. पुणे येथे SNDT महाविद्यालयातून सुगम संगीतातील डिप्लोमा विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाल्या. अनेक राज्यस्तरीय पुरस्कार त्यांना मिळाले. समूह गायन दिग्दर्शनासाठी पुणे विद्यापीठाचे सुवर्णपदक त्यांना मिळाले. अनेक पद्धतीच्या नृत्यामध्ये पारितोषिकं त्यांनी पटकावली. डॉक्टर श्रीपाल सबनीस लिखित नाटके, एकांकिका यामध्ये अनेक पारितोषिक मिळाली. अभिनयात राज्यस्तरीय पुणे विद्यापीठाची सुवर्णपदके मिळाली. तथागत गौतम बुद्ध या नृत्य नाट्य संगीतिका या प्रयोगातील त्यांची किस्सा गौतमीची भूमिका अत्यंत गाजली आणि बक्षीस पात्र ठरली. जळगाव तसेच सोलापूर आकाशवाणीवर अनेक कार्यक्रम यांचे झाले. 22 वर्ष भजन संध्या हा भजनी मंडळाचा ग्रुपसुद्धा त्यांनी चालवला. इथेही त्यांना अनेक पारितोषिके मिळाली. कवितेमध्ये अनेक राज्यस्तरीय पारितोषिकेही त्यांना मिळाली. धुळे ही ते आवर्जून सांगतात, धुळे ही माझी कर्मभूमी आहे. जगाच्या पाठीवर कुठे असले तरी मला धुळ्याचा रास्त अभिमान आहे. मागील महिन्यातच रिअल इंडो ग्लोबल विजन सोशल डेव्हलपमेंट गुरुकुल फाउंडेशन महाराष्ट्र या संस्थेने समाजरत्न या राष्ट्रीय पुरस्काराने त्यांना गौरविले आहे. आजही कलेची अविरत सेवा माझ्या हातून घडते आहे अशा त्या अत्यंत अभिमानाने सांगतायत. अशा अष्टपैलू, एक गायक, एक साहित्यिक, एक कवयित्री, एक भजन संध्याचा उपक्रम चालणारी एक आध्यात्मिक व्यक्ती, या अशा मनीषाताई घाटे सराफ यांना आम्ही दादा कोंडके समाजरत्न पुरस्कार
25 देऊन सन्मानित करत आहोत. आदरणीय मनीषाताई घाटे सराफ, डॉक्टर श्रीपाल सबनीस सरांनी सन्मान चिन्ह, शाल, पुरस्कार, शिवग्रंथ दादा खोंडके पुरस्कार निवडत असताना कला क्षेत्रातील ही व्यक्ती निवडण्याचा आमचा प्रयत्न असतो. त्यामध्ये आजच्या तिसऱ्या सत्कारार्थी आहेत कुमारी श्रेया पासलकर. चित्रपटसृष्टीमध्ये त्यांच्या शब्दातून आम्ही घेतलेला मुद्दाम, चित्रपटसृष्टीमध्ये मी वयाच्या 7व्या वर्षी पदार्पण केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे पहिले सरसेनापती वीर बाजी पासलकर यांचे घराण्यातील वंशज आहे. नमस्कार, मी श्रेया पासलकर. माझे पुणे जिल्हा गाव वेल्हा, राजगड तालुक्यातील आंबेड गाव आहे. आदरणीय नवनाथ पासलकर सर माझे गुरु आहेत इंजिनिअरिंगचे. सध्या राहायला सिंहगड रोड, माणिक बाग, पुणे येथे वयाच्या 7व्या वर्षी नाट्यक्षेत्रामध्ये पदार्पण केले. माझे पहिले श्रीराम लागू लिखित वि वा शिरवाडकर नटसम्राट नाटक वयाच्या 8व्या वर्षी संदीप खरे यांच्या दमलेल्या बाबाची कहाणी या गाण्यावर महाराष्ट्रातील उभ्या वडिलांचं आवडतं गाणं त्यावर दमलेला बाबाची कहाणी हा चित्रपट केला. त्यानंतर गेट टुगेदर हा चित्रपट केला. त्यानंतर खुर्ची हा चित्रपट केला. कलर मराठी आई सिरियल निर्माते महेश कोठारे यांच्या सिरियलमध्ये काम केले. अतुल कुलकर्णीबरोबर महाराष्ट्रातील महाधन खताची जाहिरात केली. ती जाहिरात 4 राज्यामध्ये वेगळ्या भाषेत होती. मी शास्त्रीय गायन, डान्स, जिम्नॅस्टिक, क्रिकेट या सर्व माझ्या आवडीच्या गोष्टी आहेत. मला काम करण्याची संधी मिळाली ते कलाकार. चित्रपट दमलेल्या बाबाची कहाणी संदीप करे, चित्रपट बाबू भारत गणेशपुरे, महाधन खत ॲडव्हर्टाईज अतुल कुलकर्णी, आई सिरियल कलर मराठी भार्गवी चिरमुले, चित्रपट खुर्ची सुरेश विश्वकर्मा, राकेश बापट, दीप्ती चौधरी, अक्षय वाघमारे आणि चित्रपट गेट टुगेदरमध्ये लीड आहेत ह्या श्रेया पासलकर. अशा ह्या मावळ्याच्या मुलीला मानाचा मुजरा करून मी आमंत्रित करतो या पुरस्कारासाठी. आजचा दादा कोंडके समाजरत्न पुरस्कार 2025 त्यांना सन्मानित करत आहोत. डॉक्टर श्रीपाल सबनीस सरांना विनंती, त्यांच्या हस्ते श्रेयाताईला हा पुरस्कार द्यावा. फक्त जरा मधले मोबाईल आहेत ना, तुम्ही मागे घ्यायला कॅमेरा काही नाही. कॅमेऱ्याचं झालं की सांगा. दोन तीन घ्या. हा सगळं यानंतर विशेष मनोगतासाठी आमंत्रित करतो मी मान्य मनोहर कोलते यांना. या सगळ्यामधून थोडीशी आपली कला कशी उपजत करायची हे फार अवघड. वेळ द्यावा लागतो, कुटुंब असतं, कुटुंबाला वेळ देऊन महावितरणाच्या कामाला वेळ देऊन परत कलेला वेळ द्यायचा हे फार मोठं कार्य आहे, फार मोठं टास्क आहे. आणि असं टास्क आमच्या पुणे परिमंडळाच्या
आमच्या टीमने पूर्ण केलं. आमचे महावितरण संचालक माननीय राजेंद्र पवारसाहेब आता येत आहेत. त्यांनी हे नाटक निवडलं होतं त्या मुख्य अभियंता असताना, डॉक्टर तुम्हीसुद्धा. आणि ते नाटक आता सादर झालं परवा नाशिकला संपूर्ण महाराष्ट्र लेवलला, आणि त्या नाटकाला पहिला क्रमांक मिळाला. त्यामुळं आज या कलाकारांचा आपण सत्कार करायचाच हे ठरवलं. म्हणून त्यानिमित्तानं मी आमच्या डॉक्टर तुम्हीसुद्धा टीमला विनंती करतो, आपण सर्वांनी स्टेजवर यावं. पुस्तक काढा सगळ्यांनी, असं वरती या. श्रोते हो, आपण महावितरणला विजेच्या रूपानं ग्राहक म्हणून अनुभवत असतो की लाईट गेली किंवा आली एवढंच आपल्याला माहिती असतं, पण त्याच्या मागची मनं घडवण्याचे संस्कार एक माध्यमातून विचारमंच व्हावे म्हणून आम्ही या विविध कलाकारांचा इथे सन्मान करत आहोत. सगळा गठ्ठा देते. मध्ये घेऊन का होय होय बघू ना थोडंसं गुलाब घ्या. एक पुस्तक आता आपण श्रेयाचा सत्कार केला, परंतु श्रेयाला जे बळ दिलं ते तिच्या वडिलांनी दिलं, शिवाभाऊ पासलकर. यावरती महाराष्ट्र मिशिंग फाउंडेशन त्यांचं आहे. आजपर्यंत त्यांनी 750 हरवलेले लोक शोधून दिलेत. फार मोठं काम आहे. मुद्दाम त्यांना बोलवलं आहे, त्याचा नंबर तुम्हाला देतो सगळ्यांना. असं वाटलं की आपलं कोणतं हरवलं आहे, शिवाभाऊंना फोन करायचा आणि शिवाभाऊंनी तो माणूस नक्की शोधून घेणार. असंही आहे. मी सरांना विनंती करतो शिवाभाऊंचा सत्कार करावा. थांबा 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 चालतं ना. आपली एक परंपरा आहे ह्या कार्यक्रमाची. या कार्यक्रमात आपल्या नवरत्न वृद्धाश्रम आणि स्नेहछाया परिवार याला मदत मिळतेच. असा एकही कार्यक्रम झाला नाही की ती मदत मिळाली नाही. आणि आमचे राजू पुणेकर अतिरिक्त कार्यकारी अभियंता रत्नागिरी पुण्यातून तिकडे बदली होऊन गेलेत. काल त्यांच्या आईचा 75वा वाढदिवस होता. आई वाढल्या 2 डिसेंबरला, पण 75वा वाढदिवस होता. त्यांच्या आईच्या 161 साड्या त्याने आपल्या नवरत्नाला दिल्या. त्यातल्या फक्त 11 साड्या मी आता इथं आणल्या आहेत. 150 साड्या आम्ही ठेवल्यात तिकडंच. कारण का त्या 150 साड्या निम्म्या करून आमचं स्नेहछाया परिवाराच्या एरियामधील आदिवासी महिला आणि पंचायत क्षेत्रातल्या कातकरी महिला ज्यांच्या अंगावर साड्या नसतात, कपडे नसतात, तर आमचं ठरलं आहे आपण ते जाऊन त्या साड्या त्यांना द्यायच्या. 161 11 साड्या फक्त नवरत्नाला ठेवायच्या. हे काम करायचं. आणि त्याच निमित्तानं त्यांनी दोन्ही संस्थांना
5,001ची मदत केलेली आहे. मी पुणेकर साहेबांना विनंती करतो आपण स्टेजवर यावं आणि ते मदत द्यावी. पुस्तकामध्ये चेक आहेत छत्रपती शिवाजी महाराज पुस्तकामध्ये 2 चेक आहेत. हे आणीजवळचे अनिता राकडे संचालिका माझी मानस कन्या नवरत्न आणि स्नेहछायाचं आज त्यांना तिचं फार मोठं एक मोठी संस्था भेटेल आली, त्यामुळे ते येऊ शकले नाहीत. मी पुणेकर साहेबांना विनंती दोन्ही चेक त्यांनी अनिताला द्यावेत. संस्था म्हणल्यानंतर मदत मिळतेच हा आत्तापर्यंत अनुभव आहे. आणि लोक फार हे आहेत, म्हणजे लोकांना काहीतरी मदत करायची इच्छा असते, पण ते दान सत्पात्र व्हावं ही एक लोकांची इच्छा असते. त्यामुळे हे असे मदत आपल्या प्रत्येक प्रोग्राममध्ये मिळते. धन्यवाद. हा एक वेगळा पैलू आपल्याला इथं पाहायला मिळाला. आपल्याला वाटतं मिसिंगची कंपनी पोलिसच आपल्याला शोधून देतात आपलं हरवलेलं बाळ, पण म्हणतात हिच्यात होता जीवा म्हणून वाचला शिवा, तर आपलं बाळ वाचतं तरी ह्या शिवाभाऊमुळे. ह्या शिवाभावासाठी एक जोरदार टाळ्या. आणि खरंच बघा, राजीवने त्याच्या आईच्या आवडीने एवढे 161 साड्या, हा 161 साड्या, म्हणजे मला सांगा कुठल्याही 100 हे 1,00,000 रुपये घ्या, भारी पैठणी निवडा आणि ती घ्या, ह्यापेक्षा हे केवढा मोठा विचार आहे जो की आज या मंचावरून आपण सबनीस सरांच्या साक्षीने देत आहोत. हे फार मोठं आपल्या सर्वांचं योगदान आहे. फार मोठ्या पवित्र सांगतो. धन्यवाद राजाभाऊ. यानंतर मी आजच्या ज्यांचा आपण सत्कार केला, निश्चितपणे आपल्याला कुतूहल आहे की हे कसे घडले, कुठून प्रेरणा मिळाली, निश्चितपणे त्यांना ऐकायला आपल्याला आवडेल. म्हणून मी सर्वप्रथम आमंत्रित करतो कुमारी श्रेया पासलकर यांनी आपलं पुरस्कारार्थी मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. मला इथे आमंत्रित केल्याबद्दल मी खूप धन्यवाद मानते आणि मला हा मोठा सत्कार दिल्याबद्दल. मी वयाच्या जवळजवळ 6व्या वर्षापासूनच इंडस्ट्रीमध्ये आले. सर्वप्रथम मी नटसम्राट हे नाटक केलं, त्यामध्ये मी ठमीचा रोल केला. तर ते नाटक ऑन द स्पॉट सिलेक्शन झालं, लाईक 1.5 दिवसापूर्वी माझं सिलेक्शन झालं आणि ते बोलले की आपल्याला 1.5 दिवसामध्ये नाटक करायचं आहे, तर तुझी ही स्क्रिप्ट आहे, तू हे पाठ कर, आम्ही तुझी प्रॅक्टिस घेतो. तर 1.5 दिवसामध्ये मी माझी स्क्रिप्टने मी पूर्ण नाटक पाठ करून त्यांच्याजवळ गेले की हां तर मी रेडी आहे, मी सगळं करेल. मी विंगमध्ये बसून कोण चुकलं की त्यांना सांगायचे हा तुमचा डायलॉग नाही आहे, हा माझा आहे, तुम्ही दुसरा बोला. एवढं मी म्हणजे मला लहानपणापासून त्यात खूप आवड होती आणि मम्मी पप्पा तसं मला सपोर्ट करतच होते. आणि ते करत करत तसंच मी नटसम्राट नाटक, अजून गेट टुगेदर मूवी केला, वाघेऱ्या केला, बाबो केला, खुर्चीमध्ये सुद्धा मी काम केलं आणि कलर्स मराठी, आई मायचं कवच या सिरियलमध्ये काम केलं. आत्ता मी लास्ट इयर BBA करते सिंहगड कॉलेजमधून. तसंच मला सिंगिंग करायला सुद्धा आवडतं. मी भजन शिकली आहे रघुनाथजी खंडाळकर यांच्याकडे आणि डान्सिंगसुद्धा मी करते, डान्स क्लास घेते मी. येस. आणि अजून पुढे मोठी व्हायचं आहे, मी नक्कीच मोठी होऊन दाखवेल. थँक्यू. थँक्यू श्रेया. खरोखरच म्हणजे पाठीवर थाप. दादा कोंडकेचा पुरस्कार बेटा तुला मिळाला आहे. तू मोठी आहेसच, मोठी होणार आणि तू विविध क्षेत्राची जी उपासना करते कलेची ते तुला निश्चित मोठे. आणि हा सभागृहाचा आशीर्वाद आणि सबनीस सरांचा आशीर्वाद हा तुला मोठा झाल्यावर पुन्हा आम्ही एकदा मोठा सत्कार निश्चित घेतल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद श्रेया, तुला पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. यानंतर मी दुसरे सत्कारार्थी आहेत आदरणीय मनीषाताई घाटे सराफ यांना मी विनंती करतो त्यांनी सत्काराला मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. आजच्या समारंभाला येताना माझ्या मनामध्ये विलक्षण आनंदाच्या भावना दाटून आल्या होत्या. हा सन्मान मला आपल्या सरांच्या उपस्थितीमध्ये माझे गुरु डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या हातून मिळतो आहे याचा खरोखर खूप खूप आनंद होतो आहे.
त्यांनी आम्हाला घडवलं, शिकवलं. आज जे काही मी आहे ते केवळ सरांमुळे आहे. लोखंडाचं बावनकशी सोन्यात रूपांतर होण्यासाठी परिसस्पर्श आवश्यक असतो. तो परिसस्पर्श म्हणजे आमचे सबनीस सर. त्यांनी आमच्या आयुष्यामध्ये सच्ची कला आणि कलाप्रेम रुजवलं. गुणांचं कौतुक करून खतपाणी घातलं आणि आमचा आत्मविश्वास दृढ केला. आज हा पुरस्कार स्वीकारताना मला सरांसाठी असं म्हणावंसं वाटतं, गुरुमुळे लाभले प्रतिभेचे लेणे, गुरुमुळे लाभले प्रतिभेचे लेणे, भरभरूनी दिले आम्हा सरस्वतीचे देणे. अवघडते असते ऋण असे फेडणे, अवघडते असते ऋण असे फेडणे. हा पुरस्कार मी सरांना समर्पित करू इच्छिते. त्यांना अशी गुरुदक्षिणा माझ्याकडून देता आली यापेक्षा भाग्य दुसरं काय असावं. परमेश्वराचे खूप खूप आभार तुम्हा सर्वांच्या साक्षीनंच मागते. या कार्यक्रमासाठी आलेल्या तमाम प्रेक्षकांना, रसिकांना, स्नेहीजनांना, मित्रमैत्रिणींना, हितचिंतकांना माझं विनम्र अभिवादन. आणि या पुरस्काराबद्दल मैत्र परिवार, कोलते सर आणि सगळ्या रसिकांचं मनापासून आभार मानते. आणि शेवटी 2च ओळी मला अशा म्हणाव्याशा वाटतात की देवा दया तुझी की शुद्ध दैव लीला, लागून दृष्ट माझी माझ्याच वैभवाला, देवा दया तुझी. धन्यवाद. पुन्हा एकदा नमस्कार करतो. एक मिनिट. गोकुळाष्टमी कालच झाली आहे आणि कृष्णाचा दहीहंडीचा सोहळा म्हणजे खूप लौकिकाचा. कृष्णाबद्दल काय बोलावं, तर कृष्णाचीच एक स्वरचित गवळण आपल्यासमोर सादर करते. राधे राधे कृष्ण मारतो भरबाजारी हाक, राधे राधे कृष्ण मारतो भरबाजारी हाक, देऊ कसा प्रतिसाद पडला राधेला पण धाक, देऊ कसा प्रतिसाद पडला राधेला पण धाक. रोज यशोदा सांगे कान्हा करू नको रे खोड्या, लागू नको राधेच्या मागे परिणिताती वेड्या, लागू नको राधेच्या मागे परिणिताती वेड्या. परीन ऐके राधे जवळी, परीन ऐके राधे जवळी, येऊन मागे ताक, परीन ऐके राधे जवळी, येऊन मागे ताक. देऊ कसा प्रतिसाद पडला राधेला पण धाक, देऊ कसा प्रतिसाद पडला राधेला पण धाक. राधा देखील कृष्ण बावरी होईल आतून मनी, राधा देखील कृष्ण बावरी होईल आतून मनी. घर कामातून लक्ष टळावे ऐकून मंजुळ ध्वनी, घर कामातून लक्ष टळावे ऐकून मंजुळ ध्वनी. गुंजारव मुरलीचा सांगे, गुंजारव मुरलीचा सांगे, काम हातचे टाक, गुंजारव मुरलीचा सांगे, काम हातचे टाक. देऊ कसा प्रतिसाद पडला राधेला पण धाक, देऊ कसा प्रतिसाद पडला राधेला पण धाक. अशी रंगली गोकुळ धामी
कृष्ण रंगी राधा येई जनाची रीत आडवी प्रेमाला ती बाधा कृष्ण आठवे कृष्ण साठवे कृष्ण आठवे कृष्ण साठवे तिच्या मनी ती लाख कृष्ण आठवे कृष्ण साठवे तिच्या मनी ती लाख देऊ कसा प्रतिसाद पडला राधेला पण धाक राधे राधे कृष्ण मारतो राधे राधे कृष्ण मारतो भर बाजारी हाक देऊ कसा प्रतिसाद पडला राधेला पण धाक देऊ कसा प्रतिसाद पडला राधेला पण धाक. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू सो मच. खरं तर आता क्षणभर सगळे गोकुळातच आहात तुम्ही. कृष्ण वगैरे सगळं म्हणजे हा दादांचा स्मृती दिन आज आपण करतो आहोत. वाह, क्या बात आहे. जोरदार टाळ्या एकदा, पुन्हा एकदा. हा दुग्ध शर्करा योग म्हणण्यापेक्षा विधिलिखित योग असं आपण मगाशी चर्चा केल्याप्रमाणे पेरलं जावं, नेहमी सातत्याने चांगलं पेरत जावं, ते चांगलंच उगवत असतं. आणि हीच पेरलेली आणि उगवलेली मनं घेऊन पुढचा चांगला प्रवास आपल्याला सुंदर जीवनाचा करायचा आहे. हीच तर आमची या मैत्री संघाची मनीषा आहे. निश्चितपणाने ताईंच्या या सुंदर गायनानंतर ताई पुन्हा पुन्हा तुम्हाला ऐकावं वाटतंय, तर या निमित्ताने पुन्हा आम्ही बोलत, तुम्ही नक्की येणार ना? धन्यवाद. यानंतर तिसरे आपले सत्कारार्थी आहेत ज्येष्ठ इतिहास संशोधक आदरणीय दत्ताजी नलावडे सर, जे की पानशेत इथे राहतात. मावळ स्पर्श छत्रपती शिवरायांच्या पुण्यभूमीतले ते मावळे आहेत, एक इतिहासकार आहेत. निश्चितपणे त्यांना आपल्याला ऐकायला आवडेल. आदरणीय नलावडे सरांना मी विनंती करतो, आपण आजच्या सत्कारानिमित्त आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय दत्ताजी नलावडे सर. लोकराजा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून ज्या महान जगविख्यात कलावंतांच्या शाहिरांच्या स्मरणार्थ स्मृतीर्थ हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. ते शाहीर दादा कोंडके यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करून आज ज्यांच्या हस्ते माझ्यासह 3 कलावंतांचा सन्मान करण्यात आला, ते क्रांतिकारी मानवतेचा प्रचार आणि प्रसार साहित्यातून करणारे, आपल्या विचारातून करणारे आदरणीय साहित्यिक डॉक्टर सबनीस साहेब, ज्यांनी माझी या पुरस्कारासाठी निवड केली. 20-25 वर्षांका होईना या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने आम्हाला एकत्र भेटता आलं, बोलता आलं. ते माझे जुने सहकारी, एक निस्वार्थी निष्कलंक अभियंता, ते सरकारी सेवेतले आदरणीय मनोहरजी कोलते सर, आणि अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्हा आम्हाला खिळवून ठेवणारे सूत्रसंचालक निवेदक इंजिनियर भागवतराव थेटे सर, आणि ज्यांचा आज आपण समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मान केला. त्यांच्या गीतामध्ये गायनामध्ये कुठलाही ताल नसताना त्यांनी आपल्या मंजूळ वाणीतून सर्वांना खिळवून ठेवलं. त्या हटे अतिशय त्यांच्या, तुम्ही जर नीट लक्ष देऊन जर ऐकलं असेल तर त्यांच्या गीताच्या उच्चारामध्ये, शब्दामध्ये
आपल्याला महान महान गायकांचा अंश पाहायला मिळाला. मग लता मंगेशकर असतील, सुलोचना चव्हाण असतील, जो लय जो आहे त्या त्यांच्या वाणीमध्ये आपल्याला वेळ कमी आहे. आणि तिसऱ्या पुरस्कारार्थी माझ्याच शेजारच्या गावच्या, आम्ही एकाच शिवेवरती राहतो, पलीकडे आंबेड आणि अलीकडे निगडे. सबनीस सर अतिशय दुर्गम खेडे आहेत, तिथे मी आजही तिथेच राहतो. हे माझे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, त्यांची कन्या आहे. आणि अतिशय खडतर परिश्रमातून, क्षेत्र कोणतंही असो, पण राजकीय क्षेत्रापेक्षा त्यांनी सामाजिक क्षेत्राला जवळ करून आपल्या कन्येला घडवण्यासाठी आईवडील उभे आहेत. श्रेया अतिशय म्हणजे उत्तम कलाकार तर आहेच, पण तिचं वय लहान आहे. या लहान वयातसुद्धा तिने अभिनय क्षेत्रामध्ये, मी संगीत असेल, भजन असेल, फिजिकल फिटनेस असेल, हे सर्वांना तिने सर्व गुण आपल्यामध्ये एकटवलेत. आणि अशा एक गुणवंतांचा सन्मान करून मैत्र संघाने अतिशय चांगला पायंडा पाडलेला आहे. मनोहर कोलते सरांनी आपल्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन, आमचे पराग शिळीमकर असतील किंवा मला सर्वांची नावं माहीत नाही, पण बाबा शिंदे असतील, आमचे लक्ष्मणराव माताळे असतील, शंकरनाना निवंगुणे असतील, ह्या सर्वांना बरोबर घेऊन हा दादांचा वारसा समाजासमोर सदैव जिवंत ठेवा. जी दादांनी ज्योत लावली ती ज्योत सदैव तेवत राहावी, हा त्यांचा हेतू उद्देश अतिशय प्रामाणिक आहे. आणि आजच्या काळात हरवत चाललेला प्रामाणिकपणा कोलते सरांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी इथे जतन केलेलं आहे. निस्वार्थी भावनेने कार्य करणे, दादांच्या स्मृतीला उजाळा देणे आणि गतकालीन आठवणीला जिवंत करणे हे काही सामान्य काम नाही. आज प्रत्येकजण आपापल्या धंदा, उद्योग, व्यवसाय, नोकरीमध्ये एकरूप आहे, दुसऱ्याकडे पाहायला वेळच नाही. असे असताना गुणवंताचाही सन्मान करता आला पाहिजे. आणि दादांनी समाजासाठी, त्यांना काय दादांनी पैसे लाख कोटी असं काही दिलेलं नाही. माझ्या समोरचाच विषय आहे, इंगवलीला त्यांच्या दादांच्या स्टुडिओला वीज कनेक्शन घ्यायचं होतं आणि प्रथमच दादांना अनुभव आला, बिना पैशामध्ये मला लाईट आली, कुठली लाच द्यावं लागली नाही. आणि तेव्हापासून तुम्ही विसरा कधी पण, आता वेळ नाही, कारण हे दादांचे बोलणे आहेत. माझा त्यांचा संबंध आला वार्तांकनाचा, मी बातमीदार म्हणून काम करायचो त्यावेळी, आजही करतो. त्यावेळी ते पुण्यामध्ये श्रेयस डेक्कनला एक हॉटेल होतं, तिथे असायचं, पाहायला त्यांना गर्दी असायची, लोक भेटायला यायची. आणि जितू गोळे, म्हणजे जितेंद्र गोळे म्हणजे चला दादांनी बोलवलं तुम्हाला, दादांना भेटायचे. का तर बाबा ह्या माणसाने चांगल्या बातम्या दिल्या, कोंडी फोडली माझी. हे मी सर्वच काही बोलत नाही, पण दादांनी आठवणीने बोलवून, वेळ देऊन, सर्वप्रथम सर्वात पुढे स्थान देऊन माझ्या वटावर मिसरूटही नव्हतं त्यावेळची घटना. तर असो, अशा शाहीर दादांच्या नावाने हा पुरस्कार देतो आहे. त्यांची जी मावळभूमी, कर्मभूमी, तीच आमची जन्मभूमी. दादांचा जन्म झाला कोंडकेवाडी पुरंदरच्या पायथ्याला, इंगवली ही त्यांचं मामाचं गाव, आमच्याकडचे खानापूर, सांबरेवाडी ही त्यांची नातेवाईकांची गावं, इथं दादांचं बालपण गेलं. मोठेपणी दादा गगनाला त्यांनी गवसणी घातली. आज दादांचं नाव जरी घेतलं तर आजही आपल्याला त्या गतकाळातल्या आठवणीत जाता येतं. आणि हाच स्मृतींना उजाळा देऊन काल गोकुळाष्टमी झाली, हा दादांचा जन्मदिवस. अतिशय दादांच्या हयातीमध्ये कृष्ण जन्माचा दिवशी त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा व्हायचा. दादांनी कधी तारखी व वाढदिवस केला नाही, परंतु श्रीकृष्णाचा जन्म आणि दादांच्या ज्या श्रीकृष्णाच्या अवगत असणारे कार्य हे दादांनी आपल्या चित्रपटामध्ये अतिशय साध्या सोप्या शायरीमध्ये वर्णन केलेले आहेत. तुम्ही त्यांचे कोणताही चित्रपट आठवा, कोणतेही गीत आठवा, त्यांनी श्रीकृष्णाच्या संबंधात अतिशय चांगल्या दुआरती शब्दांनी नव्हे, चांगल्या शब्दांनी दादांनी श्रीकृष्णाची मांडणी त्यांच्या लावण्या बहारदार पद्धतीने आपल्या चित्रपटामध्ये मांडलेल्या आहेत. तर असो, मी जास्त काही वेळ घेत नाही, कारण हा माझ्यासारख्या व्यक्तीचा सन्मान करून आपण जे मला प्रोत्साहन दिलं, आज या छोटेखानी कार्यक्रमामध्ये मला 1993 सालची ह्याची आठवण आली.
त्यावेळी होते गुरुवर्य, ते साहित्य संमेलनाचे कवी होते, कवी नारायणराव सुर्वे, 1993ची. आणि मला सबनीस सरांचा थोडा वेळ का होईना, 1 तास का होईना सहवास लाभला. त्यांचे विचार यापूर्वी ऐकलेत. मी त्यांना क्रांतिकारक का म्हणलं, मानवताखाली का म्हणलं, तुम्ही त्यांचं साहित्य विचार जरूर वाचा. तुमच्यातला सर्व गर्व अहंकार निघून जाईल. तुमच्यामध्ये मानवतेचं नातं बांधण्याचं काम आजच्या काळामध्ये सबनीस सर करतात. आणि त्या दशकामध्ये म्हणजे 40 वर्षापूर्वी, 50 वर्षापूर्वी कवी नारायण सुर्वे करत होते. आणि त्यांनी त्या माझं वय पाहून 93चा यूथ क्लब, प्रेस क्लबचा, त्यात मोठे मोठे लोक होते. निळूभाऊ लिमये मुंबईचे, वेगवेगळे एक शिक्षण मंत्री होते, मला सर्वांची नावं आठवतं नाही. ह्या 10 लोकांच्या कमिटीने फक्त 5च लोक निवडले होते महाराष्ट्रभरातून. आणि यूथ प्रेस क्लबचा कार्यक्रम त्यावेळी तोही डेक्कनलाच झाला होता. आणि त्यावेळी तो पुरस्कार पत्रकारितेसाठी होता. आणि आज पुरस्कार तुम्ही मला शिवाजी महाराजांच्या कार्यासाठी देत आहे. चित्रपट मालिकेच्या माध्यमातून अनेकांनी नावं घेतली, नावं दिली की बाबा हे आमचे सल्लागार आहेत, हे आमचे लेखक आहेत, हे आमचे सहकारी आहेत. माझा इतिहास हा कधी वादात अडकला नाही. आपण कधी त्या व्यक्तिरेखा मांडताना सर्व समाजाला बरोबर घेऊन, केवळ सरदारच नव्हे तर 18 पगड जातीचा जो शिवाजी महाराजांनी मावळा घेतला, सर्वांना बरोबर घेऊन शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा जो विश्व कोश उभा केला, ते वर्ल्ड ऑफ हिरो तर आहेच, वर्ल्ड ऑफ लीडर आहेत, सर्व धर्माचे ते धर्मगुरू पण आहेत आणि सर्वांचे ते प्रेरणास्थान आहेत. अशा छत्रपती शिवरायांना पुन्हा एकदा वंदन करून माझा पुरस्कार मी दादांच्या चरणी अर्पण करतो. कारण दादांनी मला इथपर्यंत पोचवण्यासाठी, इथपर्यंत येण्यासाठी त्या काळामध्ये जे मोलाची साथ दिली, माझं वय पाहिलं नाही, माझी परिस्थिती पाहिली नाही, मी कसा येतो आहे, बसने येतो आहे, एसटीने येतो आहे, काही पाहिलं नाही. माझा फाटका रूप, बिगड फाटकी चप्पल इथं न पाहता ह्या माणसामध्ये काहीतरी गुणवत्ता आहे, काहीतरी कला आहे, काहीतरी निर्भीडपणा आहे, हे पाहून दादांनी मला जे प्रोत्साहन दिलं, म्हणून मला त्यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार त्यांच्या चरणी समर्पित करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. असताना या पिढीला छत्रपती संभाजी महाराज अवगत झाले ते TV मालिका स्वराज्य रक्षक संभाजी महाराज. आणि त्या मालिकेचे दत्ताजी नलावडे सल्लागार होते. आणि त्या मालिकेचे लेखक आपलं गंगावणे, बरोबर ना, गंगावणे ते दादांच्याकडे सहाय्यक होते. म्हणजे दादांच्याकडे लिखाणाला गंगावणे यायचे. त्या दादांचं त्यांनी इतकं हे केलं, म्हणजे एक अवलोकन केलं आणि पुढे त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांची मालिका काढली, संपूर्ण जगात गाजली. त्याचा प्रत्येक डायलॉग हा एक विचार आहे. आणि त्याचे सल्लागार दत्ताजी नलावडे होते. हीच आठवण तुम्हाला ह्या निमित्ताने सांगायची होती. श्रोते हो, यानंतर अत्यंत महत्त्वाचं, ज्यांच्यासाठी आपण उत्सुक आहोत, आदरणीय डॉक्टर श्रीपाल सबनीस सरांचं भाषण. यामध्ये मला एक नमूद करावं असं वाटतं की आजच्या कलियुगात 21व्या शतकात आपल्याला हा प्रश्न पडलेला आहे की विश्वकल्याणकारी मानवतावादी विचार मांडणार जर व्यक्तिमत्व कोणी शोधलं तर ते फक्त आणि फक्त श्रीपाल सबनीस सरच दिसत आहेत. आणि मला एक मगाशी आठवलं, दादांचं नाव श्रीकृष्ण, खरं सांगतो मला आजच कळलं. तसं श्रीपाल सबनीस सरांच्या नावाचा अर्थ आहे विष्णू. म्हटलं जातं ब्रह्मा विष्णू महेशमध्ये, क्रिएटर, मेंटेनर अँड डिस्ट्रॉयर. क्रिएट इज सिम्पल थिंग, डिस्ट्रॉय इज ऑल्सो सिम्पल थिंग, बट नाव इट इज मेंटेनर इज अ व्हेरी गुड डिफिकल्ट जॉब. आजच्या या कलियुगातल्या मानवाला एक चांगले विचार देऊन चांगलं मानव मेंटेन करणं फार अवघड आहे. जे की त्यांच्या परखड आणि एक ज्वलंत मानव जीवनासाठी कल्याणकारी विचार मांडणारे परखड साहित्यिक म्हणून ज्येष्ठ साहित्य संमेलनाध्यक्ष आदरणीय डॉक्टर श्रीपाल सबनीस सरांचा जो नावलौकिक आहे, अशा थोर व्यक्तिमत्वाला मी आता आमंत्रित करतो. आदरणीय सबनीस सरांनी आजच्या पुरस्काराच्या निमित्ताने आम्हाला अध्यक्ष मनोगत आणि मार्गदर्शन करावं अशी विनंती करतो. आदरणीय डॉक्टर श्रीपाल सबनीस सर. महाराष्ट्राचं लाडकं आणि
अत्यंत लोकप्रिय अशा प्रकारचं बहुआयामी नट आणि निर्माता म्हणून दादा कोंडके यांच्या कर्तृत्वाला मी विनम्र अभिवादन करतो. या सोहळ्यामध्ये ज्यांचा सन्मान झाला ते इतिहासकार दत्ताजी नलोडे, त्याचबरोबर मनीषा घाटे सराफ, कुमारी श्रेया पासलकर, या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक मैत्र संघाचे सन्माननीय मनोहररावजी कोलते, सूत्रसंचलन करणारे भागवत थेटे, त्यांचे सहकारी शैलेंद्र भालेराव, आमचे अमर राजपूत, या कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय शंकररावजी, सन्माननीय श्रीपाद कोंडे, त्याचबरोबर बाबा शिंदे, पराग शेळेमकर, शिवाजी पासलकर, ज्यांनी सतत मदतीचा हात पुढे केला आणि समाज जीवनामध्ये सद्भावनेचं पुण्य पेरलं, ते सन्माननीय पुणेकर. या कार्यक्रमामध्ये ज्यांचा सत्कार झाला त्या सत्काराच्या वेळी कृत्रिम कॅसेट न लावता महाराष्ट्राच्या मातीमध्ये मिसळून राहणारी हलगी ज्यांनी वाजवली, ते हलगीचे कलावंत कोण आहेत? आपण शंकरराव. तुमचा सत्कार करायचा, या इकडे या, द्या शाल द्या, लवकर या. शंकरराव ज्या संस्थांना मदतीचा हात सतत पुढे करतात मनोहरराव, त्या संस्थेच्या अनिताताई आणि इंगळे आलेत का? नाही आले. दादा कोंडके हे एक स्वप्न वाटावं अशा प्रकारची वास्तवता आहे. ग्रामीण भागातून जन्मलेला, चाळीमध्ये राहणारा, मुंबईमध्ये कामगार वस्तीमध्ये राहणारा हा माणूस नाटकामध्ये प्रवेश केला आणि वसंत सबनीस नावाच्या लेखकाने जे वित्सा माझी पुरी करा लिहिलं, त्या नाटकाचा प्रयोग अत्यंत गाजवणारा, लोकप्रिय ठरवणारा हा एकमेव कलावंत आहे. टीमवर्क जरी असलं नाटकाचं तरी ते महत्त्वाचं होतं. दादा कोंडकेचा रोल अत्यंत महत्त्वाचा होता. मी फार तरुण असताना त्यांची वित्सा माझी पुरी करा पाहिलं, पडदे फाडून पाहिलेलं आहे आणि अत्यंत प्रभावित झालो. त्यानंतर मी एक नाटक लिहिलं, शुक्राची चांदणी, ते त्यांच्याच धर्तीवर, त्या वगनाट्याच्या धर्तीवर. असं एक सुंदर प्रकारचं व्यक्तिमत्व दादा कोंडकेच्या रूपानं महाराष्ट्रानं अनुभवलं. दादा कोंडके माणूस म्हणूनही चांगले होते, नट म्हणून बहुआयामी अशा प्रकारचे होते. रडणाऱ्या महाराष्ट्राला हसवणारा हा कलावंत होता. प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये दुःख ही अटळ आहे. दुःखाची, वेदनेची सक्ती ही अटळ असते, ते भोगावंच लागतं. परंतु त्या वेदनेच्या दाह सहन करताना मानवी जीवन सुसह्य करण्यासाठी कला मदत करत असते. कला हा माणसाचा दिलासा आहे. मानवी संस्कृतीमधलं गुलाबाचं फूल म्हणजे कला. त्या कलेच्या सुगंधानंच मानवी जीवन सुगंधित होतं. कला कोणती? चित्रकला, नाट्यकला, साहित्यकला, संगीत आणि नृत्यकला, अशा विविध कलांचा संबंध जो आनंद आहे तो आनंद संपणारा नाही. आणि म्हणून दादा कोंडके कलावंत होते, ते निश्चित निर्माता पण होते. एवढा यशस्वी निर्माता मराठीमध्ये झालेला नाही. 9 चित्रपट त्यांचे संबंध 25 आठवडे चालेल. रौप्य महोत्सवी विक्रम त्यांच्या नावावरती आहेत. आणि त्यांच्या सिनेमाची नावं जरी घेतली, अगोदर वित्सामध्ये संबंध महाराष्ट्र गाजवला, त्यातून यश मिळालं, मग सोंगाड्या केला, एकटा जीव सदाशिव केला, रामराम गंगाराम केला, त्याचबरोबर आंधळा मारतो डोळा, काय नाव ठेवले पहा. आंधळा कधी डोळा मारतो, कारण डोळा मारलं तर दिसेल कसं? ज्याला कोणाला किंवा जिला कोणाला दिसायचं आहे ते दिसलं तर पाहिजे. पण हे नाट्य कॅची अशा प्रकारचे टायटल
सिनेमाचे त्यांनी दिलेले होते. पांडू हवालदारासारखा चित्रपट त्यांचा, किंवा ह्योच नवरा पाहिजे दुसरा नको, अशा प्रकारची जी अत्यंत सुंदर त्यांची नावांची संबंध मालिका आहे ती मला महत्त्वाची वाटते. हिंदी सिनेमामध्ये सुद्धा त्यांनी प्रयोग केले. सेक्स कॉमेडीचं त्यांचं वैशिष्ट्य त्यामधलं हिंदीमध्ये प्रचंड गाजलेलं होतं. मित्र हो, या संबंध कोणक्यांच्या संदर्भात त्यांचं मूल वगैरे नाही, त्यांना बायको झाली पण ते घटस्फोट झाला असं काहीतरी सांगितलं जातं. दादा कोणकेंनी अनेक नट्यांना मिठ्या मारल्या, पण मनोहररावांची मिठी ही मला कोणी दाखवली, मला भागवतरावून दाखवली का कोणी कोणी दाखवलं सांगा जरा, अमर राजपूत किंवा भालेराव, कुणाकडे फोटो तो मागे, हां मला तो मोबाईलमध्ये मनोहररावांना घट्ट मिठी मारलेला, इतकी मैत्री. मनोहररावमध्ये कला नाही, नाटक नाही, नाटक तर मुळीच नाही, प्रांजळ माणूस आहे, अत्यंत सज्जन माणूस आहे. दादाला सज्जन म्हणावा असं मला वाटत नाही, कारण दादाच्या आयुष्यात किती राधा आल्या ह्याच्याबद्दल मला शंका आहे. मी मोजणार नाही, मला मोजता येणार नाही. उषा चव्हाण ही एकच राधा म्हणून आपल्याला माहीत आहे, पण त्या पलीकडे अनेक राधा असू शकतात. माणूस होता, चावट माणूस होता, याबद्दल माझ्या मनात शंका नाही. तो चावट होता आणि प्रत्येक माणसामध्ये चावटपणा असतो, तो चावटपणा आवडतो. त्या चावटपणाच्या त्यांनी टच केलं आणि संबंध दुह्यार्थी अशा प्रकारची भाषा वापरून त्यांनी सिनेमा गाजवले. मार्केटिंग नावाचा प्रकार अत्यंत सुंदर, गाण्याच्या चाली असोत, गाण्याचे शब्द असोत, संवाद असोत सिनेमातले, यामध्ये बऱ्यापैकी दादाचं कॉन्ट्रीब्युशन हे अत्यंत अजरामर आहे. खरं तर या मैत्रीचं कारण मला अजूनही कळालं नाही. दादाला वारून साधारणपणे 27 वर्ष झालेले आहेत. 27 वर्षात महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये दादाचं नाव, दादाची जयंती, दादाची पुण्यतिथी साजरी होत नाही. नाही म्हणाला, सिनेमाच्या टी व्हीच्या पडद्यावरती त्यांचे सिनेमे दाखवले जातात, ही एवढी इमानदारी महाराष्ट्रात नक्की आहे. पण कलावंतांनी, कुठल्या संयोजकांनी त्यांचा काही कार्यक्रम घेतला असं मला वाटत नाही. त्यांच्या नावाचे पुरस्कारही दिले जात नाहीत. मनोहर कोलतेचं वैशिष्ट्य असं आहे, तो मैत्रीला एवढा जागणारा आहे की कुठलाही गुण, दादांचा गुणही नाही आणि दुर्गुणही मनोहरमध्ये नाही. मनोहररावांची ही खासियत, सज्जनपणाची खासियत. काय झालं तर ते त्यांच्या गावाला काहीतरी स्टुडिओ होता, त्यांनी ते वीज मंडळातले अभियंता, त्यांनी तिथल्या वीज जोडणीचं काम करून दिलं, विनामूल्य काम दिलं. विनामूल्य काम करून देणारा असा कोण माणूस आहे म्हणून मनोहररावला त्यांनी बोलवलं आणि तिथे कनेक्शन जुळलं. हे विजेचं कनेक्शन आहे आणि दादाच्या आत्मीयतेचं, दादाच्या खऱ्या प्रेमाचं कनेक्शन आहे. आणखी एकदा तर दादाला त्यांनी, मला वाटतं त्यांना एक ड्रायव्हरनं, हा मला सांगितलेली गोष्ट सांगतो मी आता, मनोहररावने मला गोष्ट सांगितली, सत्य घटना. कुणाच्या तर एका बाईच्या, महत्त्वाची बाई होती, तिच्या ड्रायव्हरनं त्यांना एक सांगितलं की दादांना अमुक अमुक बाईपासून धोका आहे. आता हे कसं सांगावं, तरी इथून पुण्यावरून मुंबईला गेलेत तेवढ्या खास कामासाठी, मित्र म्हणून, आणि त्यांच्या हळूच कानामध्ये सांगितले की दादा, आणि तुम्हाला बाईपासून धोका आहे, तुम्ही सावध राहिलं पाहिजे. असा जागृत करणारा माणूस आहे. दादासुद्धा अंतर्मुख झाला आणि तो संबंध विचार करत राहिला आणि त्यातून त्यांनी काय सावरासावरी केली असेल. पण दादाची मैत्री जपणारा, पूजणारा, जिवंतपणी ही त्या मैत्रीचं चीज करणारा, सोनं करणारा, आणि मेल्यानंतर 27 वर्षाच्या कालखंडामध्ये सतत दरवर्षी त्याचं जागरण करणारा महाराष्ट्रातला एकमेव रसिक मनोहर कोलते आहे. मनोहर कोलतेंच्या त्यागाला तर फारच, म्हणजे 2,500 रुपये महिना त्यांना काहीतरी मिळतात. कसं भागतं मला कळत नाही. बरं, हा सगळ्या सामाजिक कार्यातून, अशा प्रकारच्या कार्यक्रमातून वेगवेगळ्या लोकांना पुरस्कार देण्याची त्यांची परंपरा आहे. त्यांना पैसे कमी पडत नाहीत. अनाथ आश्रमाला मदत करतात, वृद्धाश्रमाला मदत करतात, महारोग्यांच्या बायकांना तिथं दर दिवाळीला साड्या वाटप करतात. त्यांना साड्या कमी पडत नाहीत. आता 161 साड्या त्यांना मिळालेल्या आहेत. त्या जुन्या असो नव्या असो, मला त्याचं महत्त्व नाही. पण ज्या बाईच्या अंगावरती पूर्ण लाज झाकण्या इतकी साडी मिळत नाही, त्या कातकरी असोत, आदिवासी असोत, यांच्यापर्यंत मदत पोचवण्यासाठी आमचे मनोहरराव तत्पर आहेत. ज्या अनाथ मुलांना पूर्ण जेवण किंवा त्यांचं शिक्षण पूर्ण होत नाही, अशा मुलांच्या अनाथ आश्रमाला, ग्रहाला ते दरवर्षीला त्यांना प्रत्येक कार्यक्रमात त्यांना 5,000, 10,000, 11,000 देणगीदार मिळतातच. चांगल्या माणसाच्या सत्कार्याला समाजातून भरभरून पाठिंबा मिळतो.
हा अनुभव मी प्रत्येक कार्यक्रमामध्ये घेतो आहे. आज एक कोणीतरी मला वाटतं पुणेकरांनी दिल्या साड्या त्या आणि 5,000 का काही ते त्यांना मिळाले आणि ते लगेच देतात. स्वतःच्या नावावर काही एक पैसा ठेवत नाहीत. इकडला चेक द्यायचा आणि लगेच त्यांना दुसऱ्याला त्या आमच्या अनिताताईला देतात, इंगळेला देतात. ही सद्भावना आणि हे सत्कार्य याला तोड नाही. महाराष्ट्र सरकारसुद्धा इतक्या सद्भावनेनं काम करत नाही एवढा हा सरकारपेक्षा श्रेष्ठ असणारा माणूस आहे. त्याचा मैत्री संघ आहे, मोजके मित्र आहेत. ते काय शेळीमकर आहेत, आमचे अमर आहेत किंवा शैलेंद्र आहेत, खूप निष्ठावंत माणसं आहेत. भागवत थेटे आहेत. कोणीही 5 पैसे यांच्याकडून मागत नाहीत, घेत नाहीत. ही समाजसेवा मला महत्त्वाची वाटते. मित्र हो, हा सन्मान झाला तो आपल्या दत्ताजी नलावडे यांचा. नलावडे हे बहुआयामी अशा प्रकारचं व्यक्तित्व आहे. ग्रामीण मातीमध्ये जन्माला आलेलं, संस्कारी झालेलं आणि मावळ्यांच्या संबंध इतिहासाच्या परंपरेला आकलन करणारं, त्यांना प्रमाण मानून जीवन जगणारं असं एक सज्जन सोज्वळ व्यक्तित्व आहे. तुमची माझी भेट कुठेतरी एक खानापूरला का कुठेतरी काहीतरी झाली होती, असं खानापूरला जाधव सरांच्या कार्यक्रमात झालेली आहे. तो ठसा कायमचा आहे. आणि आता त्यांचा परिचय वाचल्यानंतर जवळजवळ 15-20 पुस्तकं लिहिलेली. जास्तीत जास्त शिवाजी महाराजाच्या केंद्रीय अशा केंद्र ठेवून पुस्तकाची आखणी केलेली आहे. तेही शिवाजी महाराज ब्राह्मणांकडे झोकलेला किंवा त्याच्या ब्राह्मणाच्या विरुद्धचा शिवाजी महाराज त्यांनी असा लिहिलेला मला वाटत नाही. शिवाजी महाराजाच्या गळ्यात जानवं घालून ते ब्राह्मणवादी होते, ते रामदासाला गुरु मानणारे होते, अशी एक परंपरा आपल्या इतिहासामध्ये आहे. दुसरी परंपरा, ते ब्राह्मण सगळे लबाड आहेत, खोटे आहेत, त्यांचा संबंध ते शिवाजी महाराजाचा काही संबंध नाही, त्यांच्या राज्याभिषेकाला विरोध केला म्हणून शिवाजी महाराजाची 9वी बायको अस्पृश्य होती आणि ती अस्पृश्यबाई नंतर ब्राह्मण प्रधानाने मारून टाकली. अशा प्रकारचा संशोधन करणारे शरद पाटील ही दुसरा प्रवाह आहे. श्रीमंत कोकाटे असा एक प्रवाह आहे. बाबासाहेब पुरंदरे विरुद्ध श्रीमंत कोकाटे, बाबासाहेब पुरंदरे निनाद बेडेकर विरुद्ध तुमचे काँग्रेस शरद पाटील, महम्मद देशमुख विरुद्ध शरद पाटील, अशी कलगीतुरा इतिहासाच्या लेखनाच्या पद्धतीमध्ये महाराष्ट्रात रूढ झाला असताना आमचे दत्ताजी नलावडे यांनी पुस्तकांची संबंध अत्यंत मोठी एक ग्रंथसंपदा निर्माण केली आणि शिवाजी महाराजांच्या चरित्रावर, त्यांच्या थोरवीवर अनेक ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्यानं इंग्रजीमध्ये भाषांतर झालेलं आहे, हिंदीमध्ये त्यांनी शिवचरित्राचं भाषांतर केलं. त्याचबरोबर कानडीमध्ये आता तो येऊ घातलेला अशा प्रकारचा आहे. आणि म्हणून किल्ले सिंहगडावर त्यांनी लिहिलेलं आहे, राजमाता जिजाऊ लिहिलेलं आहे, संभाजी राजांच्यावरती त्यांनी चरित्र लिहिलं आहे. लहान मुलांसाठी सुद्धा चरित्र शिवाजी महाराजांनी तुमच्या ह्याचं चरित्र लिहिलेलं आहे. शूरवीर जिवाजी महाले शिवाजीच्याच इतिहासामधला एक महापराक्रमी अशा प्रकारचा, दुसऱ्या जातीतला, इतिहासकाराला जातपात नसावी, त्यानं मानू नये, तर तो इतिहास वस्तुनिष्ठ होतो. आणि म्हणून आमचे हे गृहस्थ दत्ताजी नलावडे हे जातपातीच्या पलीकडे जाऊन ते लिहित आहेत, म्हणून याच्या आपल्या जिवाजी महालेपर्यंत ते पोहोचलेले आहेत. मित्र हो, अनेक ऐतिहासिक माहितीपट त्यांनी केलेत, वस्तूंचं ऐतिहासिक वस्तूचं संग्रहालय त्यांनी निर्माण केलेलं आहे. ही निष्ठा अत्यंत मावळ्यांच्या जीवनामध्ये येणारी प्रसंग त्यामुळे टळावे, त्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून चळवळ उभी केली, ही भूमिका मला अत्यंत महत्त्वाची वाटतो. शिवाजी महाराज राजकारणासाठी, समाजकारणासाठी, व्यक्तिवादासाठी वापरणं, शिवाजी महाराजाचं राबवणं हे अलीकडल्या काळामध्ये फार मोठा एक धोका निर्माण झालेला आहे. शिवाजी महाराजावरती निस्सीम प्रेम करणारे अशा प्रकारचे दत्ताजी नलावडे हे मला महत्त्वाचे वाटतात. आणि म्हणून अशा प्रकारच्या इतिहास संशोधकाला, विनम्र, सच्चा, प्रामाणिक अशा प्रकारच्या इतिहास संशोधकाला मनोहरराव कोलतेने आतापर्यंत का त्यांना पुरस्कार दिला नाही हा मला प्रश्न पडला आहे. मी मनोहर कोलतेचा निषेध करतो या ठिकाणी की एवढ्या जवळचा मित्र, दादा कोंडकेंच्या सहवासात राहिलेले दत्ताजी नलावडे यांचं मोठेपण किती सांगूया. एवढं शिवाजी महाराजावर लिहून सुद्धा ही सगळा आता जो दादा कोंडकेचा पुरस्कार मिळाला, रत्न, समाजरत्न, हा पुरस्कार शिवाजी महाराजाला ते अर्पण करत नाहीत, दादा कोंडकेला अर्पण करतात. एकमेव ते अशा प्रकारचे ग्रहस्थ आहेत या मंचावरचे की ज्याच्या नावाचा पुरस्कार मिळाला त्यानं समोर नसताना काही स्वार्थ नाही, तो आता स्वर्गातून येणार नाहीत आणि म्हणून त्यालाच तो अर्पण केलेला आहे. ही मनाची श्रीमंती, मनाचा सद्भावनापूर्ण अशा प्रकारचा आविष्कार दत्ताजी नलावडेमध्ये मला दिसतो आहे. मनीषा तर आमची विद्यार्थिनीच आहे. 82-83ला विद्यावर्धिनी कॉलेजची ती विद्यार्थिनी म्हणून पुढे येत असताना नाटकातल्या अत्यंत सुंदर अशा प्रकारच्या
त्यांनी भूमिका केल्या आणि ती क्रांती नावाची एकांकिका मी लिहिली होती, ती सर्वार्थानं गाजली. मित्रहो, शास्त्रीय संगीत, नृत्य, नाटक आणि कविता हे एकाच गृहिणीला, एकाच मुलीला जमतील असं मला वाटत नाही. कोणताही माणूस कुठली एक दोन कला जास्तीत जास्त संपादन करू शकेल, पण तिच्या आवाजामध्ये तर काय गोडवा आहे. खरं तर ती त्यावेळेस गात नव्हती असं मला वाटतं. विद्यार्थीला असताना विद्यार्थींचं गाणं ऐकलं नाही. तिचं पहिल्यांदा गाणं ऐकलं ते माझ्या घरी, तिनं ऐकवल्यानंतर, भेटीला आल्यानंतर. आणि सुंदर तुमच्या कुठल्याही शास्त्रीय संगीताच्या गायिकेला, अगदी मी तुलना करणार नाही लता मंगेशकरची, आशा भोसलेची, पण आपल्या पंडित ज्या आहेत किंवा तुमच्या कोणत्या त्या बाई आहे शास्त्रीय गाणाऱ्या बायका ज्या आहेत, त्या बाईच्या बरोबरीनं जाऊन पोचेल अशा प्रकारचा आवाज, तिचा रियाज निश्चित आपल्याला दिसतो. विशेषतः आज गालेलं पहिलं गाणं जे आहे, काय म्हणले वाक्य वाच, गंधाळाला. फुले पिसारा, गंधाळाला म्हणाला आभाळाचं, हे सुंदर अशा प्रकारचं शास्त्रीय संगीताला आधारलेलं गाणं. हे मला स्वतःची चाल आहे का तुझी? स्वतःची चाल आहे. म्हणजे संगीत ही गायक तर आहेत, पण संगीतकार स्वतः आहे. म्हणजे आता पुण्यातल्या गायकांनी तिच्याकडे संगीत मागायला जरूर जायला हरकत नाही. इतकी सुंदर गायिका ह्या मंचाला मिळालेली आहे. हे निश्चित मला अभिमान वाटतो या विद्यार्थिनीचा. ती नाटकातली खरी म्हणजे विद्यार्थी. माझं काही संगीत माझा आवाजही चांगला नाही आहे, पण मी त्यावेळेस गाणी म्हणत होतो, ती म्हणत नव्हती. मला आठवते, मी म्हणून दाखवणार आहे. विषयच निघालाय तर मी म्हणून दाखवते. सरांच्या इतकं तुल्यबळ मी नाही म्हणू शकणार, पण तरी प्रयत्न करते. तू शुक्राची चांदणी ग साजणी माझी मैना, जीव झाला तुझ्यावर फिदा, मी बंदा मला करमेना, मी बंदा मला करमेना. पाऊस मोत्यांचा तुझं ग हसण, साखर पेरीत सतारी बोलण, माझ्या शाहिरीची तू लावणी ग साजणी जवळ येना, मी बंदा मला करमेना, मी बंदा मला करमेना. धन्यवाद सर. तुमचा कदाचित गैरसमज होईल आता. मीही दादा कोंडके माझी रचनाच आहे, पण मला आठवत नाही आता. तिने बरोबर म्हणून दाखवलं ते. तर दादा कोंडकेचा माझ्यावरही प्रभाव आहे असं त्याचा. म्हणजे दादा कोंडकेच्या कार्यक्रमाचा अध्यक्ष होण्या इतका अंशतः दादा कोंडके माझ्यात आहे. मित्र, अभिनयाच्या क्षेत्रातली मनीषाची कामगिरी असो, आकाशवाणीवरचे त्याचे कार्यक्रम असोत, सुवर्ण पदकाची मानकरी असोत, धुळ्याचा समाजरत्न नावाचा पुरस्कार, त्या अनेक पुरस्कार, आणि ते विशेषतः म्हणजे भजनाकडे वळलेली. आता वयानुसार तिनं भजन संध्या का काय भजन ग्रुप तिनं तयार केला. अध्यात्मते संबंध लावणी आणि राधाकृष्णाचं नटखट गाणं तिनं या ठिकाणी सादर केलं. मला अभिमान वाटावा अशा प्रकारचा भाग आहे. श्रेया पासलकरांची अत्यंत छोटीशी लहान वयातली तिची मूर्ती अत्यंत बोलकी आहे. पासलकरांच्या पराक्रमी वंशामध्ये ही अशा प्रकारचं कन्यारत्न जन्माला यावं हा त्यांच्या कुटुंबाचाच अभिमान नाही, तो महाराष्ट्राचा आणि तुमचा आमचा सगळ्यांचा अभिमान आहे. शिरवाडकरांचं नाटक असो, संदीप खरेचं दमलेल्या बाबाची कहाणी असोत, किंवा गेट टुगेदर सिनेमा असो, किंवा खुर्चीसारखं कलाकृती असो, या कलाकृतीमधल्या तिच्या छोट्या मोठ्या भूमिका या अत्यंत आकर्षक असल्या पाहिजेत. मी पाहिलेलं नाही, पण काही पाहिलेलं आहे. शिरवाडकरांचं नाटक तर निश्चितपणे हे आहे. त्याची नातीचे काम केलं ना तू, नातीचं काम, मुलीचं किंवा मुलाची मुलगी, नटसम्राटमधली अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. ग्रामीण भागातल्या मुलीनं एवढं झेप घ्यावी, एवढ्या लहान वयात 7-8 कलाकृतीमध्ये मोठमोठे किती नावं तिने. तुमचा संदीप खरे आहे म्हणा, तुमची कुठली भार्गवी चुरमुले आहे, अशा अनेक नटनट्या दिग्गज अशा प्रकारच्या कलावंताच्या सोबत
तिनं काम करणं हे मला महत्त्वाचं वाटतं. मित्र हो, या संदर्भात डॉक्टर तुम्हीसुद्धा हे नाटक नुकतंच आज 4 दिवसापूर्वी त्यांना नाशिकला पहिला पुरस्कार मिळाला. पहिला पुरस्कार मिळाला. मी आनंदानं सांगितलं शैलेंद्रला की तुम्ही सगळे या, तुमचा सत्कार करायचा आम्हाला. राजेंद्र पवार आज असते तर फार बरं झालं असतं. का वेळ लागला मला काही कळत नाही, परंतु त्यांच्या प्रेरणेनं सुरू झालेलं हे महावितरणचं नाटक, खरं म्हणजे महावितरणची माणसं भयंकर नाटकी नसतात, पण नाटकी नसताना हे संबंध त्यांनी यश जे मिळवलं ते अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि नाशिकला तर त्यांना यश मिळालंच, पण पुढल्या स्पर्धेलाही नक्की त्यांना मिळेल. त्यामध्ये महत्त्वाचा रोल आपले जे डायरेक्टर जे कोणी असतील, कोण आहेत आपल्यापैकी डायरेक्टर कोणी आहेत का? डायरेक्टर अमर, अरे वा, आमच्या मैत्री संघातलाच कलाकार आहे. निर्माते सगळेच असतील, पण एका कुणाचं नाव मी घेण्याचा प्रश्न नाही. आमचे शैलेंद्र कुणाचं काम करतात? शैलेंद्र साने गुरुजी नव्हे, सानेंचं काम करतात. पण ही नाव कुणाचं घेतलं तरी टीम वर्क आहे. पहिला नंबर मिळणं हे साधी गोष्ट नाही. हे लेखकाचं वैशिष्ट्य आहे, डायरेक्टरचं त्याच्यात वाटा आहे, आणि प्रत्येक नटाचा गिव्ह अँड टेक अशा प्रकारची ती अभिनयाची स्पर्धा असते, जुगलबंदी असते. त्यावर एकमेकावर मात करण्याचा प्रश्न नसतो. आणि सध्या नाशिकला त्या स्पर्धा झाल्यात. नाशिक म्हणजे कुसुमाग्रजाचं गाव, शिरवाडकरांच्या नाटककाराचं गाव आहे. त्याच्यामध्ये परीक्षकसुद्धा थोडं डावं उजवं करू शकतात, पण असे पुण्याचं नाटक म्हणून त्याला वेटेज देण्याचं कारण नव्हतं. पण त्यांच्या अभिनयाच्या बळावर, त्यांच्या सांघिक अभिनयाच्या बळावरती हे यश त्यांनी खेचून आणलेलं आहे. आणि परीक्षकांच्या संबंध निकषावरती उतरलेलं हे नाटक, मला त्या सर्वात कलाकारांचं, डायरेक्टरचं आणि राजेंद्र पवारांचं मी हार्दिक अभिनंदन करतो. पण ज्या प्रांतामध्ये, ज्या महावितरणमध्ये नाटकं चालत नाहीत, त्यामध्ये नाटकाचा यश मिळवणं ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. त्यामध्ये प्रेरकही महत्त्वाचा असतो, निर्माताही महत्त्वाचा असतो, डायरेक्टरही महत्त्वाचा असतो, आणि छोट्यातला छोटा रोल करणारा छोटा माणूससुद्धा महत्त्वाचा असतो. पडद्याआड काम करणारा टेक्निशियन जो आहे, खेळे ठोकणारा, जो स्टेज तयार करणारा, नेपथ्य तयार करणारा, प्रकाश योजना देणारा, असा जो प्रत्येक कलावंत आहे तो तितकाच महत्त्वाचा आहे. त्याच्या सर्वांचा वाटा या यशामध्ये आहे. मी जाहीरपणानं सर्वांचं अभिनंदन करतो. मित्र हो, 161 साड्या देणाऱ्या पुणेकर आहेत का? आपण उभे राहा. यापूर्वी तुम्ही मदत केली आहे काहीतरी? यापूर्वी केली आहे? बसा. तर अशी मदत करणारी माणसं या संबंध मनोहररावला भेटतात. कसे भेटतात मला देव जाणे. ही अशी कलावंत आणि असे इतिहासकार, सज्जन माणसं, सरळ माणसं. एक राजकीय कार्यकर्ता असो, तो आता कुठल्याही पक्षातला कार्यकर्ता गरीब नाही आहे. त्याला मटण, बिर्याणी सगळं मिळतं, दारू मिळते, काही पदं मिळतात, पैसे खायला मिळतात, बॅगा उचलायचा फक्त धंदा करायला पाहिजे. पण ही राजकीय संस्कृती बाजूला ठेवल्यानंतर ही नाटकाची संस्कृती असो, सिनेमाची संस्कृती असो, संगीताची संस्कृती असो, इतिहास तज्ज्ञांची सांस्कृतिक योगदान असो, या सगळं तत्त्वज्ञानाच्या पातळीवरती विचार करताना, कलेच्या पातळीवरती हे विश्व जे आहे, याच्यातल्या माणसांना, कार्यकर्त्यांना झगडावं लागतं, तपश्चर्या करावी लागते, शिकावं लागतं, आणि सद्भावना पुन्हा रुजवावी लागते. त्या यशामध्ये त्या मोठा वाटा त्याच्या संबंध समाजाच्या रसिकतेचा असतो. तुम्ही वाजवलेल्या कलावंतासाठी आणि इतिहास तज्ज्ञासाठी ज्या टाळ्या होत्या, त्या टाळ्या ह्या अत्यंत महत्त्वाच्या, प्रेरक ठरणाऱ्या आहेत. पुढे त्यांचं आयुष्य निश्चितपणे अजून बदलणार आहे, अजून ते झेप घेणार आहेत. आणि म्हणून या झेप घेणाऱ्या यशासाठी रसिकता महत्त्वाची आहे. महाराष्ट्र दादा कोंडकेच्या वेळेला ही रसिक होता. महाराष्ट्रातल्या दादा कोंडकेला डोक्यावर घेतलं, त्यांनी नाचवलं, खांद्यावर घेऊन त्याचा संबंध यश संपादन केलं. आणि आताच्या कलावंतांना, आताच्या इतिहास तज्ज्ञांनासुद्धा तुमच्यासारखे रसिक डोक्यावर घेऊन नाचतात, टाळ्या वाजून त्यांचं प्रोत्साहन देतात. ही सद्भावना आणि ही रसिकता मला महत्त्वाची वाटते. अमृत पेरल्यानंतर अमृतच जन्माला येतं, आणि विष पेरल्यानंतर विषच जन्माला येतं. राजकीय व्यवस्था तर विष पेरणारी झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये ते पीक बाजूला ठेवून सत्याची पेरणी, चांगुलपणाची पेरणी, संबंध सद्भावनेची पेरणी, सत्कार्याची पेरणी करणारी ही संस्कृती मला जास्त अपेक्षित आहे. आणि म्हणून सर्वांना मी अभिवादन करतो आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद म्हणण्याशा आम्ही आपल्या ऋणातच राहू शकतो. धन्यवाद सर. एक निवेदन आहे. दिनांक 21 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 3 वाजता निवारा वृद्धाश्रम ठोसरवा नवी पेठ पुणे येथे कार्यक्रम आहे.
ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक दिन आयोजक आरोग्य संपदा 360 डिग्री कार्यक्रमाच्या अध्यक्षात मधुकर तळवलकर, चंद्रकांतदादा पाटील, सन्मान्य उपस्थित मुरलीधरराव मोहोळ सत्कार मूर्ती आहेत, ज्यांचा सत्कार होणार त्यात सुभाष पालदेसाई आणि मनोहरजी कोलते सुद्धा आहेत म्हणून तुम्हाला मुद्दाम वाचून दाखवतोय. त्याला आपल्याला सर्वांना हजर राहावी विनंती. दुसरे सत्कार डॉक्टर दिलीप सिंह मोहिते, डॉक्टर सुरेश पाटील या 4 जणांचा सत्कार होणार आहे. या आणि नेहमीप्रमाणेच आमच्या ह्या कार्यक्रमाचं प्रत्येक वेळेला या कार्यक्रमाला आम्हाला व्हिडिओ असतो तो नारायणपूरचा, श्री क्षेत्र नारायणपूर, आणि त्याचं यूट्यूबला चालू असतं आणि कुठलंही शुल्क आपल्याकडून घेतलं जात नाही किंवा हे नाही. दिगंबर, तर मी दिगंबर बिनसड्याला विनंती करतो, हा आमचा सध्या मॅनेजर म्हणजे सगळं पाहतो, बरंचसं नारायणपूरचं बरंचसं काम तो पाहतो, इकडे मंदिरामधलं काम पाहतो, सगळं बरंचसं. मूर्ती लहान आहे परंतु कीर्ती फार मोठी आहे. नारायणपूरमधल्या कुठल्याही भक्ताला कुठल्याही शिष्याला दिगंबर बिनसडे माहिती नाही असं नाही. यावरती तुम्ही कधी नारायणपूरला गेलात फक्त विचारा दिगंबर बिनसडे, सगळे सांगतील तर देवळात आहे. हे पुढं धन्यवाद. नमस्कार, मी पराग शेळीमकर दुसऱ्यांदा बोलत आहे. मनोहर कोलते मैत्र संघ, सर्व पुरस्कारार्थी आणि सन्माननीय पाहुणे आणि समोर बसलेले सर्व रसिक परिवार, त्यात काही नामोल्लेख राहिलेत. साहेब तुमची परवानगीने एक नाव घेतो. निसर्ग कवी लक्ष्मण शिंदे सर भोरवरनं आलेले आहेत, त्यांच्यासाठी आपण स्वागत करू. देवेंद्र शेळीमकर सरपंच विरवाडी, आईच्या स्मरणार्थ स्मृतिवन त्यांनी केलेला आहे. स्वप्नील जगताप दिगंबर बिनतडे यांचे सहाय्यक आणि मानतेजी कोळी, हे सगळी टीम मनोहर कोलते साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एकत्रित काम करतो. तुम्ही रसिक श्रोते आम्हाला सहकार्य करता त्याबद्दल मनोहर कोलते संघातर्फे सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.